त्या 14 तळ्यावरचा माझा जन्म आहे. लहानपणापासून अनेक नाटकांमध्ये काम करत असताना अगदी 4-5 वर्षाची असताना पहिला जो रोल मी केला होता पथनाट्यामध्ये तो माता जिजामाईचा होता. आणि तेवढे लहानशांच्या कार्यावरती एक 10 ओळींमध्ये कविता लिहिणं ही साधी सुधी गोष्ट नाही आहे. कारण जिथे खंड न खंड लिहिले गेलेले आहेत त्यांच्या कार्यावर आणि तिथं ते खंड वाचताना जो आपला रूर भरून येतो त्या सर्व माहितींची एक 10 ते 15 ओळींमध्ये त्या कार्याची माहिती देणं, त्या कार्याला वंदन करणं, त्या कार्याला सलाम करणं हे काशीनाथ गायकवाड यांच्या मनाला सुचलं. हाच मला असं वाटतं एक कौतुकाचा आणि खूप खूप अभिमानाचा असा क्षण असावा. आणि त्यांना ही कल्पना येणं की मी महापुरुषांवरती कविता करतो आणि त्यांच्याबद्दल लिहितो. आणि जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचताय, मी जर बघितलं जेव्हा महापुरुषांच्या वलयामधल्या वेगवेगळ्या कविता पाहिल्या त्यावेळेला कुठूनतरी एका विधवेची एक कविता आहे, म्हणजे जी स्त्री मनाची स्पंदन आहे त्या स्त्री मनाच्या स्पंदनामधला जो हळवेपणा आहे तो हळवीपणा घेत एका लढाऊ आपल्या नेत्याचं, आपल्या लढाऊ आदर्शाचं चरित्र 10 ओळींमध्ये रेखाटताना त्यांनी तोच हळवेपणा जो जपलेला आहे त्या पुस्तकामध्ये, जो मी तो हळवेपणा पाहिलेला आहे तो मला फार फार कौतुकाचा आणि अभिमानाचा वाटतो. त्यासाठी खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तेवढं दाजी कमी आहे. काशीनाथ दाजी आणि आमचं कौटुंबिक नातं आहे, पण मी काशीनाथ दाजींचा संघर्ष, त्यांना जेव्हा 90 साली जॉब लागला त्यावेळेला मी शाळेमध्ये होते आणि तेव्हा आमच्या घरामध्ये जे कौतुक माझ्या वडिलांनी, म्हणजे माझे वडील म्हणजे त्यांचे मामा, ज्या कौतुकाने माझ्या वडिलांनी त्यांच्याबद्दल शब्द वापरले होते तो क्षण मला अजूनही आठवतो. आणि त्यावेळेला त्या काळामध्ये सरकारी नोकरीची परीक्षा, त्यावेळेला परीक्षा असत, त्या परीक्षा पास करून आणि तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्याला पास पूर्ण, त्या पात्रतेचे निकष जे आहेत ते पात्रतेचे निकष पूर्ण करून गव्हर्नमेंटमध्ये, सरकारीमध्ये, आणि ते पण महाराष्ट्र लघुउद्योग याचं जे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्या डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये जॉब लागणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि आमच्या पूर्ण परिवाराला आणि स्पेशली माझ्या वडिलांचे ते सगळ्यात लाडके भाचे असल्यामुळे माझ्या वडिलांना तो झालेला आनंद मला आजही आठवतो. आज माझे वडील असले तर त्यांना आज पुन्हा खूप अभिमान वाटला असता की काशीनाथ, तू 35 वर्षाची इतकी सुंदर अशी सेवावृत्ती करून आज तू पुन्हा नव्याने आता तुझा एक कवी आणि एक लेखक म्हणून तुझा प्रवास सुरू करतोय. तर दाजी, तुमच्यासाठी मामांच्या डोळ्यामध्ये नक्की आनंदाचे अश्रू नक्की आले असते. आणि हे मामांची आठवण करत, आणि तिथून मी त्यावेळेला लहान होते आणि दाजींच्या जिथे जिथे पोस्टिंग होत्या तिथे ते आवर्जून आम्हाला बोलवायचे. ते जेव्हा बॅचलर होते तेव्हा सुद्धा आम्हाला त्यांनी आवर्जून आमंत्रण केलं होतं. कोल्हापूरच्या पोस्टिंगमध्ये आम्ही त्यांना भेटलो होतो. तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा जो प्रवास पाहतो आम्ही दाजींचा, त्यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे सातत्य. दाजींचं जे सातत्य आहे आणि त्यांची जी एका ध्येयाकडे जाण्याची जी वृत्ती आहे की माझं ध्येय हे आहे आणि मला इथे पोचायचं आहे. एका ऑफिसमध्ये मी जेव्हा गेले होते तेव्हा इथे जे डायरेक्टर बसले होते त्या डायरेक्टरच्या मागे कोट लिहिलं होतं, द पर्सन हू नोज वेअर ही इज गोईंग, म्हणजे त्या माणसाला आपण कुठे चाललेलो आहे हे माहिती आहे तो जगातला बेस्ट डिसिजन मेकर असतो. द पर्सन हू नोज वेअर ही इज गोईंग ही इज द बेस्ट डिसिजन मेकर ऑफ हिज लाईफ. कारण ज्याला माहिती आहे की माझी दिशा आहे, आपल्याकडे म्हण आहे ना, ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता नाही विचारायचा. दाजींनी ती कधीच वृत्ती ठेवली नाही आणि त्यांचा फोकस नेहमी होता की मला हे करायचं आहे, मला हे कार्य दिलेलं आहे, हे मी तन मन धन लावून हे मी पूर्ण करणार. त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये पण अतिशय चांगले असे त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांची नेहमी गुणगान झालेले आहे त्यांच्या कामाबाबत त्यांच्या वरिष्ठांकडून. आणि नेहमी एका ध्येयाकडे जात त्यांनी आपलं सेवापूर्तीचं कार्य आहे ते खूप छान पद्धतीनं आनंदानं पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका मोठा दुःखद घटनेबद्दल आपणा सर्वांना माहिती आहे आणि त्या दुःखद घटनेतनं फुटलेला हुंकार म्हणजे ह्या कविता आहेत. त्यामुळे जे मगाशी म्हटले की तो
हळवेपणा, तो हुंकार त्यांच्या ह्या वेळेच्या ह्या काव्यसंग्रहातही कळतो. जिथे आपण महापुरुषांना वंदन केलेलं आहे तिथे कुठे ना कुठे त्यांनी तो हळवपणा त्या वंदन करताना जपलेला आहे. आज आपण सर्वांनी इथे येऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढलेला आहे. आणि आज आपण इतक्या लांब, म्हणजे तसं हे लोकेशन थोडं लांब आहे आणि हीच त्यांची खरी संपत्ती आहे की आज इतक्या लांब लोकेशन असून सुद्धा आज लोक उपस्थित आहेत. त्यांचा आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत. मी श्री काशीनाथ गायकवाड आणि त्यांच्या परिवाराला अशीच आपल्या सरस्वतीची कृपा त्यांच्यावर राहून त्यांच्याकडून असेच काव्यसंग्रह घडू देत, कथासंग्रह घडू देत. आणि जसं मी माझ्या भाषणाची सुरुवात केली होती, हा त्यांच्या स्वानंदाचा प्रवास त्यांना अतिशय खूप खूप आनंद सदैव देत राहू दे, समाधान देत राहू दे आणि त्यांना आयुष्याचं जगण्याचं एक मूलमंत्र मिळत त्यांनी या जगण्यावर प्रेम करत राहू दे, ह्याच शुभकामना करत मी माझे 2 शब्द घेतो. धन्यवाद सीमा मॅडम. खरोखरच खूप छान शब्दात शुभेच्छा दिलेल्या आहेत कवी काशीनाथ गायकवाड यांना आणि त्यांच्या स्वानंदाच्या प्रवासासाठी या शुभेच्छा आहेत. खरोखरच शब्द हे आपल्याला आनंद देत असतात, पण ते शब्द जेव्हा आपली स्वतःची निर्मिती असते तेव्हा ते वेगळ्याच लेवलचा स्वानंद आपल्याला देत असतात. खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर ज्ञानदेव झांबरे, उपप्राचार्य किसनगिरी महाविद्यालय वन. किमान आम्हा एकच ठावे शिक्षण देण्यासाठी झुकावे असं मला शिक्षणाची कास बनणारे झांबरे सर आपल्या पुढे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय डॉक्टर श्रीपाद सबनीस सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, माननीय विलास पिसाळ, माननीय ॲडव्होकेट उमेश सनस, माननीय ॲडव्होकेट सीमा शर्मा, डॉक्टर शेखर कांबळे, विजय परी आणि राहुल सर आणि माझे सहकारी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर CS कांबळे सर आणि सर्व आपण उपस्थित मित्र. खरं तर मला इथं येण्याचा योग जो आला, आता पाठीमागच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला सुद्धा मी त्यांच्याविषयी काही 4 ओळी बोललो होतो. आज ही परत बोलण्याची संधी मला इथं प्राप्त झाली. काशीनाथ गायकवाड आणि माझा गेली 35 ते 40 वर्षापूर्वीचा संबंध, म्हणजे ज्या वेळेला मी PhD करत होतो शिवाजी विद्यापीठामध्ये, आणि त्यावेळेला ते पसरणी म्हणून, आता मॅडमनी ज्या पद्धतीनं सांगितलं, त्यांच्या बहिणींनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीने त्यांची पहिली अपॉइंटमेंट कोल्हापूर येथे होती आणि मी त्यांच्या शेजारीच राहत होतो. पण काशीनाथ या पद्धतीनं कविता लिहिली त्यावेळेला मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. आणि बरोबर काशीनाथच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले आणि काय कोण जाणे कुठून स्पार्क त्यांना मिळाला आणि कविमन त्यांचं जागं झालं. आणि त्या कविमनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून अशा प्रकारच्या कविता बाहेर पडणं हे सुद्धा एक नशिबाचा भाग आहे त्यांच्या जीवनात. म्हणजे आता तो प्रसंग सांगण्याचा इतका उद्देश नाही, पण त्यांनी मोठी संकट पचवलेले आणि त्या संकट पचवण्यासाठी का होईना पण त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं कवितेमध्ये आपलं मन रमवलं आणि ते त्या काही घटनेमधून म्हणजे स्थिर सावध झाले. आणि खरं काशीनाथ मी खरोखर म्हणजे काय कुठल्या उपमा देऊ तुम्हाला हे मला कळत नाहीये. कारण काशीनाथला ज्यावेळेला मी पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला ते म्हणजे विनोदी भावनेनं बऱ्याच गोष्टी सांगायचे. म्हणजे आता इथं मी वाईमध्ये जो आलो त्याचा मी संदर्भ थोडासा देतो म्हणजे तुम्हालाही माहीत असावं. म्हणजे त्याचं जे नेचर आहे
काशीनाथचं प्रत्येकाला बरोबरीने घेऊन जाण्याचं नेचर स्वभाव आहे. मी माझी PhD झाली 1993-94 आणि त्यावेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये एक ऐक्य नावाचा पेपर येत होता आणि हा ऐक्य पेपर सातारा जिल्ह्याचा होता. त्या सातारा जिल्ह्याच्या पेपरमध्ये किसनवीर महाविद्यालयाची जाहिरात होती आणि मला सहज म्हटले, तुम्ही आमच्या भागातल्या कॉलेजमध्ये काम कराल का? आमच्या कॉलेजची जाहिरात आल्या आणि मी म्हटलं, तुमचं गाव कसं? मी वाईजवळच आहे का? तर हो म्हटले, वाई कॉलेज फार छान आहे आणि तुम्ही ऍप्लिकेशन करा. मला वाई कुठं आहे माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं, त्या रूटनं मी इथं आलो, इंटरव्ह्यू दिली, माझं सिलेक्शन झालं आणि मी त्यांना म्हटलं, आता तुम्ही कोल्हापुरात राहा, आता मी तुमच्या गावात राहतो. या पद्धतीने आमचा प्रवास सुरू झाला आणि काशीनाथचं एक सगळ्यात महत्वाचं सांगण्याचा उद्देश काय, पहिलं जे पुस्तक होतं ते सगळ्यांनी वाचलं असेल कदाचित, स्त्री मनाची स्पंदने. त्याच्यामध्ये स्त्री भावना काय असतात, प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या भावना त्यांनी कविता स्वरूपात त्यांनी म्हणजे आपल्यासमोर मांडलेले आहे. आणि आताचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा सरांनी केलं, ते काशीनाथच्या दृष्टीने फार मोठं भाग्याचं आहे आणि ह्या पण पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्याच हस्ते होतंय, त्याच्यापेक्षा कुठला मोठा आनंद नाही. आता ह्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक जर कविता वाचली असेल तर त्या कवितेमध्ये आंबेडकरी विचार आहेत बऱ्यापैकी. म्हणजे ह्या समाजानं काय काय झेललं ते आणि त्यांनी सुद्धा ते कदाचित भोगला असण्याची शक्यता आहे, त्याशिवाय ते शब्दरूपाने कागदावरती उतरत नाही. त्याच्यामध्ये आंबेडकरी जे विचार आहेत ते बऱ्यापैकी प्रखटपणे त्यांनी मांडलेले, म्हणजे कुणाला न भीता अशा काही कविता आहेत की मनाला म्हणजे चटका लावून जाणाऱ्या कविता त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यात आई कविता मला भावली फार. आईच्या म्हणजे मनाची ज्या भावना आहेत ते त्यांनी सत्य परिस्थितीमध्ये उतरलेले आहेत. येशूबाई त्यावेळेला जे संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं गेलं आणि ठेवल्यानंतर त्या एका जे त्यांच्या पत्नीच्या ज्या भावना आहेत, खरोखर म्हणजे ती कविता वाचताना प्रत्यक्षात असं ती दिसत आहे असं जाणवतं. आणि अशा बऱ्याच कविता त्यांनी इथं मांडलेल्या आहेत. मी फार न वेळ घेता सरांना प्रश्न ऐकायचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला. मी काशीनाथ यांना भावी आयुष्यासाठी असेच अनेक काव्यसंग्रह तुमच्या मुखातून बाहेर पडो, सबनीस सरांना त्याचा आनंद मिळो, त्यांच्याच हस्ते पुन्हा प्रकाशन हो आणि आम्हाला सुद्धा त्याचा लाभ मिळो अशी मी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. जसं सरांनी सांगितलं की खरोखर दुःखामधून बाहेर पडून काशीनाथ गायकवाड यांनी आपली नवी वाट शोधलेली आहे. दुःखाला कवटाळणारे खूप जण असतात, दुःखाला कुरवाळणारे, दुःखाने भरकटणारे खूप जण असतात, पण दुःखाला सोबती घेऊन पुढे जाणारे आणि शब्दांची वाट सोडणारे असे कवी काशीनाथ गायकवाड हे खरोखरच आपल्या कवितांतून त्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिलेली. हा खरोखरच त्यांच्यासाठी आणि आपण सर्वांसाठी खरोखर हा सहृदय असा हा क्षण आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करणार आहे मराठी साहित्य परिषद वाणीचे अध्यक्ष माननीय विलास पिसाळ यांना. माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असटिया तिच्या संघानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील. आज हा संघ कुठेतरी मराठीचा सुटत चालला आहे आणि म्हणूनच त्यासाठी प्रयत्न करणारे असे हे माननीय विलास पिसाळ आपल्या मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं या सर. नमस्कार. आज आमचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सहकारी मित्र, पसरणीचे सुपुत्र काशीनाथ गायकवाड यांचा सेवापूर्ती सोहळा अधिक त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि काशीनाथ
काशीनाथरावच्या प्रेमापोटी आलेले डॉक्टर श्रीपाल सबनीस हे ज्येष्ठ विचारवंत, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सीमा शर्मा, आमचे विसर्वीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आंबरे सर, त्याचप्रमाणे माने सर आणि धावकर सर, तसेच आमचे प्रकारे मित्र घसरणीचं उमदं नेतृत्व स्वप्नील गायकवाड, आमचे बसपाचे ज्येष्ठ सहकारी वसंत देशमाने, तसेच आमचे गेलान सर, अशोकराव काशीनाथ गायकवाडांच्या सर्व कुटुंबीय आणि आपण इथं उपस्थित असणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वजण. काशीनाथराव हे पसरणी गाव. सबनीस सर पसरणी म्हणजे आमच्या वाई तालुक्याचे डॉक्टर. ही एक सुपुत्रांची खाण आहे, ज्या पसरणीने संपूर्ण महाराष्ट्राला 2 पद्मश्री दिली. अनेक कलाकार या भूमीतून तयार झाले आणि महाराष्ट्रात आपलं नाव चमकवलं, वाईचं नाव मोठं केलं. अशा पसरणी गावचे ते सुपुत्र त्यांच्या सेवा पूर्तीनिमित्त मी आणि माझे कुटुंबीय तसेच आमचे महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा भविष्यकाळ खूप आनंदाचा, भरभराटीचा, समाधानाचा, तसेच त्यांच्या हातून साहित्य क्षेत्राची खूप मोठी सेवा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. कवी म्हणून आम्ही त्यांना अनेक वेळा ऐकलो. त्यांच्या कवितेत एक दम असतो, एक ताकद असते. कविता सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या त्या कवितेतच बुडून गेलेलो असतो. त्यांच्या या नवीन काव्यसंग्रहाचं नाव महापुरुषांच्या वलयात, आणि त्या महापुरुषांच्या कवितांनी त्यांनी त्या काव्यसंग्रहाची सुरुवात केली. त्यातून काय प्रतीत झालं? शाहू फुले, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे काशीनाथरावच्या शब्दातून प्रकट होतात. खरे ते त्यांच्या विचाराचे पायीक आहेत असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने कैद केलं, त्यावेळेला त्यांना ज्या वेदना झाल्या, त्यांचा जो छळ झाला, त्यावेळेला त्यांची धर्मपत्नी येसूबाई, तिची काय अवस्था झाली असेल ही त्यांनी त्यांच्या कवितेत मांडली. आणि तो फक्त एक प्रतिभावंत कवी आणि सहनशील कवीच मांडू शकतो. अशा सर्व त्यांच्या कविता ह्या काळजाला स्पर्श करणार आहेत. दुसरी गोष्ट अशी की कवितेमध्ये प्रेम, कारुण्य, जे सगळे वेगळे वेगळे जे रंग आहेत ते सगळे त्यांच्या कवितेतून आहेत. आणि कुठं ते डायरेक्ट असा प्रहार न करता त्यांना सांगायचे ते वेगळ्या पद्धतीने सांगतात. एकंदरीत वस्तुस्थिती सध्या पाहिली तर त्यांना अंतर्गत मनात असणारी खदखद
डायरेक्ट व्यक्त न करता त्यांनी कविता काय लिहिली, असा नेता असावा. म्हणजे कसा नसावा हे आपण समजून घ्यायचं. इतकं सुंदर आणि छान त्यांची कविता, आणि हा संग्रह वाचक डोक्यावर घेते याबद्दल माझ्या मनात निर्मात्र शंका नाही. मी पुन्हा पुन्हा 2-3 वेळा वाचला. मोजके शब्द, अतिशय भावनाप्रधान अशा कवितेची तर मांडणी केली. किती पुस्तकं लिहिली, किती प्रकाशित झाली, त्याला काय महत्व नाही. पण तुमचं पुस्तक लोकांच्या अंतःकरणापर्यंत किती पोचलं, तुमच्या कविता लोकांच्या पर्यंत किती पोचल्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते काम त्यांनी या संग्रहातून केलेलं आहे. मी त्यांना पुन्हा एकदा अशा शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून अशाच मोठमोठ्या साहित्य निर्मिती व्हावी, मराठी भाषेची सेवा व्हावी, उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, कविता त्यांनी निर्माण कराव्यात. आता जो उरलेला वेळ आहे तो त्यांनी साहित्याकडे द्यावा, आपल्या कुटुंबाकडे द्यावा. तसे ते भाग्यवान आहेत. त्यांना त्यांच्या पत्नीची आणि मुलाची अतिशय चांगली साथ. नाहीतर आपण बघतो प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. आम्ही काय लिहायला बसलो, आमची सौभाग्यवती होती, त्याने काय गोड बोलतोय का, पण तसं तुम्ही भाग्यवान आहात. असंच लिहित राहा आणि आम्हाला चांगल्या चांगल्या तुमच्या कविता वाचायला मिळाव्यात, ऐकायला मिळाव्यात, तुमचं नाव सगळीकडे मोठं व्हावं, एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. आणि खरंच तुम्ही ज्या पद्धतीने कवी काशीनाथ गायकवाड यांच्या कविता संग्रहाबद्दल बोलला आहात, त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेलेली आहे की हा कविता संग्रह नक्कीच वाचला पाहिजे आणि वाचण्याआधी त्याचं प्रकाशन झालं पाहिजे. ते करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. परंतु हे प्रकाशन करण्यापूर्वी कवीचं मनोगत हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांनी हा कविता संग्रह लिहिलेला आहे, त्यांचा दुसरा कविता संग्रह आहे, तर त्यांच्या भावना नक्की काय आहेत हे आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेऊया. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. कवी ठीक आहे. कांबळे सर या ठिकाणी किसनवीर महाविद्यालयाचे प्राध्यापक, मराठीचे प्राध्यापक उपस्थित आहेत. त्यांना आपण त्यांचं मनोगत ऐकूया. त्यानंतर आपण कवीचं मनोगत ऐकूया. काशीनाथ गायकवाड यांचा काव्य संग्रह प्रकाशन आणि सेवाकृती समारंभासाठी उपस्थित असणारे 89व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते प्रेरणास्थान आदरणीय प्राध्यापक संधी सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयाचे म्हणजे किसनवीर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव भोंडे सर, या ठिकाणी अत्यंत मोकळेपणानं बोलणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, ज्येष्ठ अशा अर्थानं की तुमचं लेखन कशा प्रकारचं आहे अशा अर्थानं, वयानं नाही मी म्हणत, त्या ॲडव्होकेट सीमा शर्मा मॅडम, आमचे विद्यार्थी सचिन राहोत्रे, त्याचबरोबर माननीय विलास पिसाळ साहेब, अध्यक्ष मराठी साहित्य परिषद वाईट. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी की ज्यांच्या बुलंद आणि सुंदर आवाजानं एक वातावरण निर्मिती केली ते आमचे मित्र गायकवाड साहेब, गेडाम सर, युवा नेते स्वप्नील गायकवाड, त्याचबरोबर या ठिकाणी खास आवर्जून उपस्थित असणाऱ्या
डॉक्टर सबनीस मॅडम आणि यांची सत्कार मूर्ती खरं तर एका प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना एखादी व्यक्ती ही किती संवेदनशील असू शकते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काशीनाथ गायकवाड हे आहेत. आताच थोड्या वेळापूर्वी की विशाल साहेबांनी उल्लेख करत असताना सांगितलं की पसरणीनं महाराष्ट्राला बरंच काही दिलेलं आहे. तसं हे 2 पद्मविभूषण पसरणीला मिळणं सोडणे मला वाटतं की हे कदाचित महाराष्ट्रामधलं एकमेव उदाहरण असेल की ज्याच्यामध्ये की उद्योग क्षेत्रातला BG शिर्के हा पुरस्कार आणि शाहीर साबळे यांना तो पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. मी जेव्हा यमुनाबाई वाईकर यांची मुलाखत घेतलेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये एकूण वाई परिसराचा विशाल साहेबांना माहिती असेल की जे एक साहित्य संमेलन झालेलं होतं की त्या साहित्य संमेलनामध्ये वाई परिसरातील जे साहित्यिक होते त्यांच्या संदर्भात मी मांडणी केलेली होती आणि हे मला पद्मभूषणचा आवर्जून तिथे उल्लेख करायचा होता. तर एवढ्यासाठीच की खऱ्या अर्थानं वाई ही भाग्यवान एवढ्यासाठीच ठरते की ज्याच्यामध्ये की कलावंत असेल, राजकीय पुढारी असेल की ज्याच्यामध्ये की वेगवेगळ्या क्षेत्रातील जी मान्यवर मंडळी आहे ते एका विशिष्ट उंचीपर्यंत थांबले नाही तर उंचीची त्यांनी परिसीमा गाठली. आणि त्याच्यामध्ये मला त्यामुळेच असं सांगावंसं वाटतं की त्याच पठडीमध्ये काम करणारे आणि तीच उंची गाठण्यासाठी प्रयत्न करणारे आजचे खरे अर्थानं सत्कार मूर्ती ही आणि मी तर त्यांना कवी म्हणूनच जास्त उल्लेख करेन ते काशीनाथ गायकवाड एक आहेत. तसेच कारण काशीनाथ गायकवाड यांचा जो पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला गेला सर त्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभासाठी की मी स्वतः उपस्थित होतो. मी त्यावेळी की वेळेअभावी अत्यंत कमी वेळामध्ये बोललो आणि त्यामुळे की मी आता मॅडमला प्रज्ञा मॅडमला मी मुद्दाम असं सांगेन की खरं तर मला काव्यसंग्रहाविषयी फारसं बोलायचं नाही का. मी काव्यसंग्रह सरांचं दोन्ही वाचले तसे आणि दोन्ही काव्यसंग्रह वाचल्यानंतर की तो अधिकार आज खऱ्या अर्थानं की सबनीस सरांचा आहे तसा आहे. परंतु एकूण मी एक अभ्यासक प्राध्यापक म्हणून ज्या वेळी मी अभ्यास केला त्यावेळी की मराठीमधल्या ज्या काही महत्त्वाच्या सबनीसच्या ज्या काही गोष्टी मला जाणवल्या त्या 2 गोष्टी मला मुद्दाम या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. आजचा कवी गायकवाड सर लिहित असताना की कधी कधी तो दबलेल्या आवाजात लिहितो आहे की काय अशी भीती कधी कधी मला वाटायला लागते. कारण कदाचित त्याला असं वाटायला लागतं की मी कदाचित जर शहर नक्षलवादी ठरलो तर काही खरं नाही तसं हे. त्यामुळे त्याचं जे लेखन आहे ते लेखन तो मोकळेपणानं करत नाही आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या लेखनामध्ये ते अधिक त्याने केलेलं आहे एक मला जाणवलं तसं. दुसरी गोष्ट अशी की समाजामध्ये अनेक ज्या समस्या असतात आता की जांभळे सर बोलताना असे म्हणाले की दलित जीवन जगत असताना की खऱ्या अर्थाने की त्यांना जे अनुभव आलेत ते अनुभव त्यांना मांडण्याचा त्याने तो प्रयत्न केलेला आहे. की मॅडम मी आपल्याला असं सांगेन कोणताही जो कवी असतो गंगाधर गाडगीळांनी एक व्याख्या केलेली आहे काव्याची की त्या व्याख्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं खरं तर जी अनुभवांची अभिव्यक्ती असते ती त्याला काव्य म्हटलं जातं. कोणताही कवी असेल साहित्यिक असेल तो जो साहित्य लिहितो तो जो अनुभव घेतो त्याची अभिव्यक्ती तो कलात्मक पातळीवरती त्याची मांडणी करत असतो. परंतु मी आपल्याला असं म्हणेन की आपल्या ज्या कविता आहेत किंवा आपले दोन्ही काव्यसंग्रह वाचलेले आहेत आताचा जो काव्यसंग्रह आहे की महापुरुषांच्या वलयात तर त्या काव्यसंग्रहाचे आपण जे 2 भाग केलेले आहेत त्या 2 भागांची मांडणी पाहत असताना की मला असं जाणवलं की आपण जे शीर्षक दिलेले आहेत की महापुरुषांच्या की वलयात त्यातल्या जवळजवळ पहिल्या 47 कविता आपण महापुरुषांशी संबंधित अशा लिहिलेल्या आहेत आणि उर्वरित कविता 65 पर्यंतच्या ज्या कविता आहेत त्या मला संकीर्ण स्वरूपाच्या वाटल्या तशा ह्या. आणि त्या कवितेची मांडणी करत असताना की आपली पहिलीच कविता छत्रपती शाहू महाराजांच्या पासून आपण ती सुरुवात केलेली आहे. मला वाटतं की खऱ्या अर्थानं की थोड्या वेळापूर्वी एका वक्त्यांनी सांगितलं ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्राचं जे वेगळेपण आहे त्या महापुरुषांच्या विचारामध्ये ते वेगळेपण आहे आणि या महापुरुषांचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या विचाराच्या अख्ख्या समाजाला किती नितांत गरज आहे हे ज्यावेळी तुमच्या लक्षात आलं की त्यावेळी की प्रत्येक महापुरुषाला की तुम्ही तुमच्या 15 ते 20 ओळीच्या कवितेमध्ये बसवण्याचा जे प्रयत्न केलेला आहे तो मला वाटतं की आपला प्रयत्न त्या महापुरुषांना खऱ्या प्रकारे आपण केलेले एक प्रकारचं बंधन आहे तसं हे. कारण त्या कवितेतले ज्यावेळी आपण बारकावे पाहतो त्या कवितेचा प्रत्येक शब्द मी ज्यावेळेला पाहतो की तो शब्द आपण मॅडम अत्यंत जपून त्यांनी तो वापरलेला आहे.
की त्याच्यामध्ये कुठे उथळपणा नाही किंवा तो शब्द जर कदाचित तिथला जर काढला तर मला वाटतं की त्या कवितेला फारसा अर्थ उरणार नाही, इतका तोलून मोजून त्यांनी तो शब्द वापरलेला आहे. तसा खऱ्या अर्थानं की आपल्याला माहिती असेल की पु ल देशपांडेंनी एका की आपल्या साहित्यिक लेखनामध्ये असं म्हटलेलं होतं की माणसानं खऱ्या अर्थानं जगण्यासाठी की काही उद्योग करावेत, की काही व्यवसाय करावेत, पण हे करत असताना की जीवनामध्ये एक छंद देखील जोपासायचा असतो. तसा आहे कारण की तुमचा उद्योग आणि व्यवसाय तुम्हाला जगायचं हे शिकवतो, तुम्हाला तो भाकरी देतो, पण एखादा जो छंद असेल तो तुम्ही जगायचं कसं हे तुम्हाला सांगत असतो. आणि मला वाटतं की आपण एक प्रशासकीय सेवा करत असताना सुद्धा की आपण एक संवेदनशील आहात आणि या संवेदनशीलतेतून खरं तर गद्य शर्मा मॅडम लेखन करणं आणि पद्य लेखन करणं याच्यामध्ये फरक असतो. असा आहे जर तुमच्यामध्ये खरोखर संवेदनशीलता असेल तरच तुमच्या शब्द जे बाहेर पडतात की तुमच्या लेखणीमधून की त्याला एक प्रकारची धार असते. तशी हे की जे आपण गद्यामध्ये लिहितो ते बरंच काही आपण भरपूर लिहितो, परंतु तेच एका शब्दामध्ये जो कवी मांडत असतो म्हणून त्याला अनेक अर्थ प्राप्त होत असतात. मला वाटतं की तुमच्या कवितेला देखील अशा प्रकारचे अनेक अर्थ प्राप्त होत जरी असले तरी देखील मला असं सांगावंसं वाटतं की आपण एक प्रकारे की महापुरुषांच्या वलयामध्ये या कविता लिहित असताना की समाजाचं एक प्रकारचं देणं लागतो सुनील आपण. आणि हे देणं लागत असताना की बाबासाहेबांनी आमच्यावरती उपकार केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यासाठी बरंच काय केलं वगैरे हे आपण म्हणणं आणि ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये उतरवणं याच्यामध्ये फरक असतो. की तो फरक अशासाठीच असतो की तुम्ही ते दाखवून दिला की समाजाला आज सुद्धा या महापुरुषांच्या विचारांची किती गरज आहे आणि या महापुरुषांचे विचार ज्वलंत ठेवण्याचं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं की जो आपण सांगतो की पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे की तो महाराष्ट्र आज या महापुरुषांच्या विचारामुळे पुरोगामी आहे. ते विचार आज देखील किती महत्वाचे आहेत हे तुमच्या काव्यामधून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे मला याच्यामध्ये जाणवलं. आणि त्याच्यामुळं की मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने की परवा जांभरे सरांना माहिती आहे की मी एक उदाहरण जर मी मुद्दाम दिलेलं होतं ते एक उदाहरण मी देतो, एका मिनिटामध्ये मी थांबणार आहे. तसं आपण सर्वजण सबनीस सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात हे मला देखील माहिती आहे. तसं आहे परंतु एकच मी एका मिनिटाचं उदाहरण देतो की परवा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मी TN शेषन यांचं उदाहरण दिलेलं होतं. आपल्याला माहिती असते की भारताच्या जे निवडणूक आयुक्त होते प्रमुख की TN शेषन होते. ते TN शेषन एकदा त्यांच्या पत्नी समेत हे उत्तर प्रदेशामध्ये दौरा करण्यासाठी निघालेले होते आणि ते त्यांच्या गाडीतून जात असताना की त्यांची पत्नी होते त्याचबरोबर त्यांचे रक्षक वगैरे त्या गाडीतून जात होते आणि जाताना की रस्त्यात की त्यांना एक घरटं दिसतं आणि त्यांची पत्नी अपेक्षा करते की त्या रक्षकाला सांगत असते की तुम्ही काय करा, ते झाडावरती दिसणारं बया पक्षिणीचं जे घरटं आहे ते घरटं जर तुम्ही मला आणून जर दिलं तर माझं घर सजवायला ते फार बरं पडेल वगैरे. आणि लगेच TN शेषन त्यांच्या रक्षकाला सांगतात, ते काय म्हणतात की तेवढं एक घरटं काढून आणा. तर तो रक्षक जातो की तिथं ते बकरी सांभाळणारा, मेंढऱ्या सांभाळणारा एक तिथं तो रक्षक असतो की त्याला म्हणतो की काय कर की तुला मी 10 रुपये देतो की त्या झाडावरचं तेवढं घरटं आहे की ते घरटं तेवढं मला आणून दे. तो नकार देतो. मग त्याच्यानंतर TN शेषन स्वतः उतरतात गाडीमधून आणि त्या बकरी सांभाळणाऱ्या अशिक्षित असणाऱ्या त्या व्यक्तीला सांगतात की काय कर, ते 10 रुपये देत होते की मी तुला 50 रुपये देतो, तो त्या झाडावरचं घरटं आण आणि ते मला दे. कारण पत्नीनं अपेक्षा केलेली आहे की माझं घर सजवण्यासाठी की त्याची आवश्यकता आहे म्हणून. आणि त्यावेळी की तो मुलगा म्हटला तुम्ही 50 रुपयेच काय की मला जर तुम्ही 1 लाख रुपये दिले तरी सुद्धा मी ते घरटं आणून देऊ शकत नाही. त्यावेळी की TN शेषन त्याला विचारतात का रे बाबा असं का तू म्हणतो आहेस. की त्यावेळी की शर्मा मॅडम त्यांनी एका वाक्यामध्ये सांगितलं की संध्याकाळी की त्या लहान असणाऱ्या त्या घरट्यामध्ये असणारी छोटी पिल्लं आहे की त्यांची आई त्यांना अन्न घेऊन येईल. त्यावेळी की त्या आईनं जर आपली तिथं पिल्लं नाहीत, आपलं घरटं नाही हे जर तिनं पाहिलं तर तिला काय वाटेल याचा विचार तुम्ही केलेला नाही तसा. आणि त्याच्यामुळं की तुम्ही किती जरी पैसे देऊ करत असला तरी देखील ते मी घरटं की तुम्हाला देऊ शकत नाही. TN शेषन विचार करू लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी एका वाक्यात भाष्य असं केलेलं होतं की आयुष्यामध्ये मी अनेक डिग्र्या मिळवल्या
मी IAS झालो, अनेक पदव्या संपादन केल्या, पैसा मिळाला, मान मरामत मिळाली, पण माझ्याकडं जी संवेदनशीलता असावी लागते ती मला IAS होऊन सुद्धा मला मिळाली नाही तसं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर तुमच्या पैशाबरोबरच की तुमच्याकडे चांगली संवेदनशीलता असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि TN शेषन सांगतात की खऱ्या अर्थाने की एका ज्याला आपण अशिक्षित समजत होतो की त्या मुलाकडून सुद्धा की मला बरंच काही शिकायला मिळालं आणि माझी IAS पदवी जी आहे की त्या एका अशिक्षित मी समजणाऱ्या मुलापुढं ती गळून पडली. तशी मित्रांनो, अशा प्रकारची संवेदनशील असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे काशीनाथ गायकवाड आहे. मी खऱ्या अर्थानं की या सेवापूर्ती समारंभामध्ये की त्यांना असं सांगेन की तुमच्या काव्य लेखनाचा हा जो प्रपंच आहे की तो पुढे तुम्ही तसाच वाढत नेवावा आणि तुमची जी खऱ्या अर्थानं ही जी आवड आहे ती तुम्ही जोपासत राहावी. की तुमच्या सेवापूर्ती समारंभासाठी मी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचं मनोगत ऐकून एका कवीचे शब्द आठवले. शब्द हो पाहणाऱ्या भावनांची गळ्यापर्यंत येऊनही जेव्हा कत्तल होते तेव्हा कुठे खरी कविता जन्मते. आणि म्हणूनच आजचे उत्सवमूर्ती कवी काशीनाथ गायकवाड यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मिस्त्री मॅडम उपस्थित आहेत, त्यांनाही 2 शब्द बोलायचे आहेत शुभेच्छा म्हणून. या आपण सर्वजण सबनीस सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि ती वेळ जवळ आलेली आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि इथे जमलेला सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. माझा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर मी किसनवीर कॉलेजची विद्यार्थिनी आहे मैत्री. आणि माझं सासर आहे कराड आणि साहेबांचं ह्यांचं मैत्रीचं नातं आहे. त्यांच्या वतीनं मी इथं बोलत आहे. आजचा कार्यक्रम सेवापूर्तीचा सोहळा आदरणीय गायकवाड साहेब आणि महापुरुषाच्या वलयात काव्यसंग्रहाचं प्रशासन सोहळा. आदरणीय साहेब म्हणजे व आमचे साहेब गेल्या 11 वर्षे एकत्र आहेत. साहेबांच्या बरोबरच आमच्या साहेबांनी काम केले. त्यांची मैत्री घट्ट आहे. पण आमच्या मिस्टरांना त्याविषयी बोलता येणार नाही, त्यामुळे मी त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करते. आदरणीय साहेब म्हणजे उत्तम लेखक, कवी, उत्तम संघटक शैली आणि आदर्श व्यक्तिमत्व अशा अनेक भूमिका साकारणारे व्यक्तिमत्व. आयुष्यात अनेक लोक येतात, अनेक लोक जातात. बऱ्याच लोकांचा तर विसर पडतो, पण तुमच्यासारखे काही कायम स्मरणात राहतात. हा आदरणीय साहेबांचा पहिला टप्पा जरी पूर्ण झाला, आदरणीय साहेबांच्या मनातील राहून गेलेल्या इच्छापूर्ती पूर्ण करायच्या आहेत. साहेबांनी छंद जोसावे, त्यांनी कविता तर लिहितातच, त्यांनी वेगवेगळे पुस्तके लिखित केलेलेच आहेत. त्यांना आवड आहे. त्यांचं मी स्वतः एक पुस्तक पण वाचलेलं आहे, स्त्री मनाची स्पंदने. अत्यंत खूप छान आहे. स्त्रियांविषयी त्यांनी भावना वगैरे व्यक्त केलेल्या आहेत. आणि साहेबांनी आता पुढच्या आयुष्यात म्हणजे त्यांना तारीखाला वेळ आहे, त्यांनी आपल्या कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, जगभरात फिरले पाहिजे आणि आपल्या समाजातील व्यक्तींना वेळ दिला पाहिजे. त्यावेळी आता मी असं त्यांना म्हणेन. आणि आदरणीय साहेब आजपासून सेवापूर्ती झाले असले तरी ते आमच्यासाठी कायम आदर्श साहेब आहेत. त्यांच्या हातून समाजसेवा घडावी, त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. निरोप दिला म्हणजे नाते काही सुटत नसते. धागे असतात जुळलेले हृदयांचे हृदयशी. आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते. अशा या आपल्या साहेबांच्या सर्वांच्या आवडत्या साहेबांना निरोप देत असताना मनात हुरहुर आहे आणि कुठेतरी आनंद पण वाटत आहे. त्यांच्या जीवनात विश्रांती व नवीन स्वप्न आनंदाचा काळ येत आहे. त्यांच्या पुढील जीवनासाठी मी खूप खूप शुभेच्छा. देवाला माझी प्रार्थना आहे की सेवापूर्ती जीवनातील आयुष्य आरोग्य, संपत्ती आणि दीर्घायुष्याने आनंदाने भरलेले राहू दे. आदरणीय साहेब आणि यांना सेवापूर्तीच्या आमच्या मिस्टरांकडून व आमच्या मिस्टरी परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथे मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. खरंच ताईंनी सांगितल्याप्रमाणे हा निरोप नाही, तर या निरोपातून एक
नवीन रोप जन्माला येणारे, नव्या स्वप्नांचं, नव्या विचारांचं. आणि अनेकांनी काशीनाथ गायकवाड यांना सल्ले दिलेले आहेत की काय करा, फिरायला जा, वेळ कसा घालवा, कुटुंबासोबत राहा. तर खुद्द कवी महोदयांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजचे उत्सवमूर्ती कवी काशीनाथ गायकवाड यांचं. सन्माननीय मंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर झांबरे, डॉक्टर कांबळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष विशाल सर, नंतर आमच्या गावचे एक सुपुत्र दाहोदरे सर, येथे जमलेले सामाजिक, राजकीय अनेक विविध क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्व इथे जमलेले आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण सर्वजण माझ्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल. स्त्री मनाची स्पंदने हा माझा पहिला काव्यसंग्रह यापूर्वीच प्रकाशित झाला आहे. महापुरुषांच्या वलयात हा माझा दुसरा काव्यसंग्रह आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज प्रकाशित होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. महापुरुषांच्या वलयात या कविता संग्रहाची कल्पना मला आदरणीय आंबेडकरी विचारवंत सतीश कुलकर्णी सरांनी दिली आणि म्हणूनच हा काव्यसंग्रह आज प्रकाशित होत आहे. आपल्या माणसांच्याच आनंदाचे क्षण व्यतीत केल्याने ते क्षण द्विगुणित आणि अविस्मरणीय होतात. दुःखात आपली माणसे बरोबर असतील तर दुःखाची पातळी उन्हाळ्यातील पाण्याच्या पातळीसारखी घटत जाते आणि आनंदाचा बहर गुलमोहरासारखा फुलत जातो. आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातील 2 आनंदाचे क्षण आपल्या माणसांच्या समवेत साजरे करावेत असे मला वाटले. म्हणून मी महापुरुषांच्या वलयात या माझ्या दुसऱ्या कविता संग्रह प्रकाशनाचा सोहळा आणि माझा सेवापूर्ती सोहळा रिटायरमेंटचा कार्यक्रम आपल्या सहकार्याने आणि आशीर्वादाने इथं साजरा करीत आहे. मी 35 वर्ष माझ्या नोकरीच्या सेवा काळ पूर्ण करून ऑगस्ट 2025 म्हणजे गेल्या महिन्यातच नियमित वयोमानानुसार विभागीय व्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालो. माझे वाईतील कॉलेज जीवनातील मित्र आदरणीय वसंत मसुगडे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ब्रांच मॅनेजर म्हणून निवृत्त झाले आहेत. माझे दुसरे मित्र श्री सुनील पवार हे वाई कोर्टातून सहाय्यक अधीक्षक या पदावरून तर भरत दळवी हे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. श्री किरण जाधव हे नोव्हेंबरमध्ये वस्तू सेवा कर GST पुणे या कार्यालयातून निवृत्त होत आहेत. आणि या सगळ्यांच्या बरोबरच आमचे सगळ्यांचे खंदे समर्थक आणि आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे शेतकरी मित्र चंद्रकांत शिर्के यांच्या रिटायरमेंटचाच प्रश्नच नाही. ते जेव्हा पाहिजे तेव्हा रिटायर होऊ शकतात, जेव्हा पाहिजे त्यावेळेला पुन्हा रुजू होऊ शकतात. त्याचबरोबर माझ्या 1ली ते 10वी पर्यंतचे माझे बरेच मित्र सुद्धा इथं आलेले आहेत. राजेंद्र गायकवाड किंवा असे बरेच जे मित्र आहेत माझे, सुधाकर महादुसरे आहेत, ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. मला त्यांचा पण फार अभिमान आहे की ते वेळातून वेळ काढून माझ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. जे माझे सर्व नातेवाईक, माझे कॉलेजचे मित्र, माझे 10वी पर्यंतचे मित्र, इतर सगळे माणसं, म्हणजे माझ्यासाठी तर हा दुग्ध शर्करेचा योगच आहे असं मला जाणवत आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील एक नवोदित चमकता उभरता तारा आमच्या पसरणी गावचे सुपुत्र श्री स्वप्नीलबाई गायकवाड हे जसे जात पात धर्म लांबचा जवळचा असा भेदभाव न करता प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जातात, तशीच त्यांची मला सुद्धा नेहमीच मोलाची साथ मिळाली आहे. त्यांच्या समाजकार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा. सबनी सरांना ऐकायची सगळ्यांना काही आहे, त्याच्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही. माझा हा दुसरा कविता संग्रह वाचकांना आवडेल अशी मी आशा करतो. या कविता संग्रहासाठी
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या सुखात दुःखात मला नेहमी खंबीरपणे साथ देणारी माझी पत्नी सौ अर्चना, माझी दोन मुले सुशांत आणि निशांत, मला प्रोत्साहन देऊन खूप मदत केली, मी त्यांचा आभारी आहे. तसेच माझे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि परिचित अपरिचित आदरणीय व्यक्ती त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे मला मुलाचे सहकार्य आणि योगदान सेवा काळात व कवितांच्या लिखाणात लाभले त्यांचे मी आभार मानतो. डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, वेदांत प्रकाशनच्या प्रकाशिका सौ सुप्रिया कुलकर्णी, तसेच सुप्रसिद्ध साहित्यिका, गझलकार, कवयित्री, लेखिका, विविध पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर क्रांती पाटील यांच्या विशेष सहकारी आणि मार्गदर्शनामुळे हा कविता संग्रह प्रकाशित होत आहे. मी त्यांचाही विशेष आभारी आणि ऋणी आहे. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती कविता शरद गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. 35 वर्षे कष्टाची, 35 वर्षे सेवेची, आता लाभू आपण क्षणभर विश्रांती प्रेमाची. आणि या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने ते लेखणी हातात घेणार आहेत आणि त्यांचा एक कथासंग्रह सुद्धा येऊ घातलेला आहे. त्यामुळे ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार आहेत याची आम्हा सर्वांना खात्रीच आहे. यानंतर आपण सर्वजण त्याची प्रतीक्षा करत आहोत. तो त्यांचा दुसरा कविता संग्रह, त्याचं प्रकाशन आपण इथे करत आहोत. महापुरुषांच्या वलयात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते आपण या काव्यसंग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन करत आहोत. ऑफिशियली ते पुस्तक आता आपण सर्वांसाठी उपलब्ध झालेले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते या ठिकाणी या महापुरुषांच्या वलयात या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. खरोखर हा पुस्तकासाठी अभिमानाचा क्षण आहे की सबनीस सरांच्या हस्ते त्या पुस्तकाचं उद्घाटन झालेलं आहे, प्रकाशन झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण अर्थातच सरांना ऐकण्याचा. शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड होतो. या कवी यशवंत मनोहर यांच्या ओळी ज्यांच्यासाठी सार्थक ठरतील ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. त्यांच्यामुळे अनेक नवनव्या लेखकांना या महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन मिळालेलं आहे. अनेक लेखकांना त्यांनी घडवलेलं आहे, अनेक लेखक घडत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आज जास्त वाट न पाहता आपण आता त्यांना ऐकणार आहोत. डॉक्टर श्रीपाल सबनीस. लोककल्याणासाठी सर्व महापुरुषांनी महामातांनी सर्वार्थाचं योगदान दिलं. त्या सर्व देशातील, सर्व धर्मातील, सर्व सांस्कृतिक प्रवाहातील, सर्व प्रांतातील महामाता आणि महापुरुष त्यांच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. सुरुवातीलाच या आनंदी सोहळ्यामध्ये एक दुःखद अशा प्रकारची वेदना जाणवते, सतत एक छाया म्हणून राहिलेली आहे. त्या दुःखाच्या घटनेची सावली या समारंभावरती जरूर आहे. त्यात काशीनाथ गायकवाड यांच्या चिरंजीवाच्या मृत्यूबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो आणि त्याला श्रद्धांजली पण अर्पण करतो.
सत्कारमूर्ती, 2 पुस्तकाचे लेखक, वेगवेगळ्या 15 ते 20 ठिकाणी बदली होऊन गेलेले सरकारी अधिकारी काशीनाथ गायकवाड या कार्यक्रमाला उपस्थित, किसनवीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य झांबरे, दुसरे उपप्राचार्य कांबळे, त्याचबरोबर वाईच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सन्माननीय पिसाळ, आमच्या भगिनी स्त्रियांच्या विशेषतः लैंगिक प्रश्नावरती ज्या अन्यायग्रस्त स्त्रिया आहेत त्यांच्यावरती विशेष ट्रेनिंग घेऊन संबंध समाजात कार्य करणाऱ्या कादंबरीकार आणि कवी मराच्या सीमाताई जाधव, त्याचबरोबर प्राध्यापक सचिनजी, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका, अर्थपूर्ण आणि मोजक्या शब्दात व्यक्त करणाऱ्या, आपला भाव व्यक्त करणाऱ्या प्रज्ञाताई, सौ सबनीस, काशीनाथ गायकवाडांच्या सोशिक आणि समजदार अशा प्रकारच्या पत्नी आमच्या वहिनी साहेब अर्चना वहिनी, त्यांचा मुलगा कर्तबगार अशा प्रकारचा मुलगा काशीनाथरावांची मला वाटतं मेवणी पण हजर आहे, काशीनाथरावांचे सर्व नातेवाईक, बसा आपण बसा, त्यांचे 10वी 12वी पर्यंतचे मित्र, विशेषतः राजेंद्र गायकवाड, सुधाकरराव, त्याचबरोबर स्वप्नील गायकवाड, ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिलेलं आहे, त्यांनी प्रास्ताविक केलं, मोजक्या आणि आत्मीयतेनं आपल्या भावना व्यक्त केल्या, ते सन्माननीय विजय गायकवाड, किसनराव गायकवाड, सतीश गायकवाड, वसंतराव देशमाने, ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या मिस्त्रीताई, सन्माननीय गेडाम, ज्यांनी सुंदर गाड्यांनी आपली या कार्यक्रमाची सुरुवातीची क्षण ज्यांनी गुंफले ते सन्माननीय गायकवाड, पसरणीचे सर्व ग्रामस्थ, वाईमधील सर्व त्यांचे मित्र आणि सहकारी, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी चांगुलपणाची पेरणी केली ते सर्व नातेवाईक आणि मित्रांनो, रिटायरमेंट हे 60व्या किंवा 98व्या वर्षी होत असते, परंतु या माणसाकडे पाहिलं तर रिटायर झालेलाच नाही असं माझं मत झालेलं आहे. हा समारंभ खोटा आहे. सळसळत चैतन्य चेहऱ्यावर, प्रत्येक कणाकणामध्ये आणि महापुरुषाच्या विचारानं भारावलेलं अशा प्रकारचं हे व्यक्तित्व सुटाबुटा ज्यावेळेस आम्ही अनुभवतो, त्यांचा मुलगा पाहतो त्यावेळेस मुलासारखाच गायकवाड दिसत आहेत, काशीनाथराव दिसत आहेत, काहीच फरक वाटत नाही मला. आणि हा अभिमानाचा विषय आहे. आयुष्यभर आरोग्यदायी जगणं हे चांगल्या सत्याच्या पेरणीशिवाय आणि चांगल्या वागणुकीशिवाय हे समाधान मिळत नाही. 50व्या वर्षीच माणसं म्हातारी होऊ लागतात. त्याचं कारण विचार, करप्शन आणि अत्यंत भ्रष्ट जीवन जगण्याचा त्यांच्यावर झालेली सक्ती आणि त्याचे संबंध त्यांनी जे जीवन भोगलेलं असतं त्यामध्ये संबंध घोटाळे. एक चांगली गोष्ट आहे की कुठल्याही राजकीय पुरुषाला श्रोत्यामध्ये बोलवले, पण मंचावरती शिक्षण व्यवस्थेमध्ये साहित्य क्षेत्रातली माणसं, शिक्षण क्षेत्रातली प्राध्यापक माणसं आमच्या काशीनाथरावांनी निमंत्रित केली, याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. कारण राजकीय माणसं ज्यावेळेस आली त्यावेळेस
त्यांची भाषणे खोटी, त्याचं व्यक्तित्व खोटं, त्याचं सगळंच खोटं. खऱ्या माणसाच्या आनंद सोहळ्यामध्ये अशी माणसं ही योग्य नसतात. आणि म्हणून खरेपणाची पावती देणारी ही शिक्षण क्षेत्रातली माणसं आणि आपल्यासारखी सच्ची आत्मीयतेची नातेवाईक मित्रमंडळी खर तर इतक्या सुंदर शब्दामध्ये आमच्या प्रज्ञाताई संचलन करतायत. दुःखाची सोबत घेऊन चालणारा कवी, गायकवाडांच्या दुःखाची संबंध मांडणी त्यांनी अनेक वक्त्यांनी केली, त्यामध्ये प्रज्ञाताईंनी सुद्धा केलेली आहे. त्याचबरोबर विजय गायकवाडांनी त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे कसं जगायचं हा प्रश्न कणत जगणारा माणूस नाही, तो आनंदानं जगणारा माणूस आहे. याची पावती त्यांनी मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या रूपानं काशीनाथ रावांना दिलेली आहे. मित्र हो, या संबंध परिसरामध्ये सचिन आपले जे आहेत प्राध्यापक सचिनजी, त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य त्यांनी सांगितली आपल्याला. कविता किती संवेदनशील आहे आणि कवितेमधली संवेदना ही कवीमधल्या मनातली संवेदना संक्रमित होत असते आणि म्हणून त्या संवेदनाला महत्व आहे. एक महत्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. अत्यंत जो कोणीच मांडणार आहे तो सचिनजींनी मांडला. अनेक विचारधारांचे महापुरुष या मुखप्रश्नावरती आहेत आणि त्यांच्यावरती कविता लिहिली. एखादी विचारसरणी माणूस अंगीकार करतो, कवीची एखादी विचारसरणी असते, पण अशा प्रकारच्या अनेक विचारधारा या पुस्तकामध्ये आलेल्या असताना त्यांचा संवादी भूमिकेतून हा माणूस, हा कवी अभिव्यक्त होतोय. त्या ठिकाणी ती व्यक्त होण्याची पद्धती मला फार महत्वाची वाटते. सीमाताई या उत्तम कादंबरीकार आहेत, अत्यंत सिद्धहस्त लेखिका आहेत. खरं म्हणजे वकील हे साधारणपणे खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करणारे असतात, पण त्यांचा अपवाद एकाच बाजूने ते कादंबरीकार आहेत. लेखकास सत्याला स्मरण जातो, सत्याला सामोरं जात असतो आणि वकील हे संबंध चक्कीपंजे खेळणारे असतात अशी समजूत आहे. पण सीमाताईची वकिली ही समाजातल्या दुर्बल घटकातली, विशेषतः स्त्री उपेक्षित स्त्री वर्गाच्या संदर्भात याही अत्यंत दुर्लक्षित लैंगिक प्रश्नाचे बळी ठरलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यावरचं ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचं एक खास विशिष्ट प्रशिक्षण असलं पाहिजे. मला माहिती नाही, मुलगा जे पण मला हे काहीच माहित नाही आणि मी त्या भानगडीत ते पडत नाही. लैंगिक शोषणाच्या बाबतीमध्ये संबंध, त्यांचा अभ्यास आणि त्यांची चळवळ ही संबंध व्यक्त होताना गायकवाड दाजींच्या बद्दल त्यांनी जे गौरवार्थ काढले, त्यांच्या वेदनेचा संदर्भ त्यांनी दिला भाषणामध्ये, तो मला महत्वाचा वाटतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सीमा शर्मा जाधव आहे, जाधव शर्मा आहे. त्या दोन आडनावामध्ये अत्यंत टोकाची अशा प्रकारची दरी आहे. जाधव आणि शर्मा हे दोन एकत्र येऊ शकत नाही, पण या माऊलीने एकत्र कुटुंब केलेले आहे. ती दोन कुटुंबाचे एकत्र केले नाही, तर समाजातले दोन समाज गट एकत्र केलेले, दोन जाती समूह एकत्र केलेले. सवर्ण आणि दलित मागासलेला समाज अशी जी फूट भूमिकामध्ये आहे आणि म्हणून ते पुस्तकात त्यांनी व्यक्त केलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे संबंध या ठिकाणी जे त्यांचं आयुष्य मांडण्याचा प्रयत्न केला, जवळजवळ 15 ते 20 ठिकाणी बदली झाली. कोणत्या ऑफिसमध्ये होता? लघु उद्योग मध्ये संबंध वेगवेगळे पद असतात, पण त्या ठिकाणी कुठलाही वाईट अनुभव नाही. सगळ्यांना कुणीतरी एक वक्त्यांनी म्हटलेलं होतं, कोणी म्हटलेले सांगतो, आमचे झांबरे साहेब म्हटले, सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची सवय आणि प्रवृत्ती ही गायकवाडांची आहे. हे त्यांच्या नोकरीतल्या समाधानाचं गुपित आहे. सरकारी नोकरी, प्रशासकीय नोकरीमध्ये करत असताना सगळ्यांना घेऊन चाललं. वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं असतात, पण सरकारला धर्म नसतो. सरकारला धर्म प्रशासनाचा, सेवेचा. आणि म्हणून हा सेवेचा धर्म पालन करत असताना तरी आमच्या काशीनाथ रावांनी
सगळ्यांना समान भूमिकेतून वागवलं. कुठेही शत्रुत्व कटुता येऊ दिली नाही, शत्रुत्वाला नेमून अजून एक ठिकाणी म्हणले प्रत्येकाने आमचा फार महत्वाचा विचार मांडला. कुणीतरी जे म्हटलं त्याला फार श्रेय आहे, हा आमच्या सचिनने म्हटलं, निष्कलंक व्यक्तिमत्व. प्रशासकीय नोकरीमध्ये निष्कलंक राहणं, पैशापासून दूर राहणं, पैशापासून दूर राहणं, जाती धर्मापासून दूर राहणं, सर्व विकृती आणि दोषानं संबंध महाराष्ट्राचं प्रशासन आज बरबटलेलं आहे. सगळ्या खात्यांमध्ये खाऊगिरी वाढलेली आहे, जातपात वाढलेला आहे आणि प्रत्येक काळातलं प्रशासन याच दोषाने पोखरलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये काशीनाथ गायकवाडांनी आपल्या निष्कलंक चारित्र्यानं हा संबंध विभाग प्रभावित केला. 15-20 ठिकाणी महाराष्ट्रात नोकरी करून सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रेम मिळवलं आणि मित्र मिळवले, ते टिकवले. आणि म्हणून तर 15-20 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वीचे त्यांचे मित्र, तुमच्या राजेंद्र गायकवाडांसारखे मित्र आज हजर आहेत, त्यांच्या मैत्रीमध्ये जागणारे आहेत. इतकी इमानदार अशा प्रकारची माणुसकी आणि त्यांच्यामधला संबंध व्यक्तित्वाचा भाग जो आहे तो कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्र दगा देतात, मित्र फसवतात. कोण बोलते मध्ये बोलू नका कृपया, माझं लिंक तुटते, मला बोलता येत नाही मध्ये. होय मित्र हो, ही त्यांच्या आयुष्याची पावती आहे, प्रशासनाची पावती आहे, त्यांच्या कर्तव्य दक्षतेची पावती आहे. सरकारचं काम आणि जनतेचं काम त्यांनी इमानदारीने केलं आणि म्हणून सेवापूर्ती जरी त्यांनी म्हटलं असलं त्याच्या मला वाटतं सीमाताईच म्हणजे काय की स्वानंद प्रवास आहे तो. सेवापूर्ती जरी झाली तरी इथला प्रवास कुठला तर स्वानंदाचा प्रवास आहे. पण कुठला प्रवास नाही, पूर्वीचाही प्रवास स्वानंदाचाच होता, जनकल्याणाचा आनंद आहे. लोकांची कामं करण्यात जे पुण्य प्राप्त होतं त्या पुण्याचं समाधान काशीनाथरावाला आहे आणि म्हणून त्या सेवेला अर्थ प्राप्त झालेला आहे. लघुउद्योग सारखं अत्यंत जिव्हाळ्याचं आणि ज्वलंत अशा प्रकारचं खातं, सर्व समाजाच्या उपयुक्त करणारं खातं, हे संबंध काशीनाथरावाच्या सेवेनं प्रभावित झालेलं आहे. आणि म्हणून काशीनाथरावांचं अभिनंदन करत असताना, त्यांच्या आनंद सोहळ्यात सामील होत असताना आपण सगळेजण समाधानी आहोत. मित्र हो, आमच्या इसाळा साहेबांनी बसपचे खरं तर प्राध्यापक, मराठीचे प्राध्यापक आहेत, रसायनशास्त्राचे मला वाटतं आपण, अशा सर्व प्राध्यापकांनी त्यांच्या कवितेला मान्यता दिलेली आहे. आत्ताच दिली असं नाही. स्त्री संवेदनेचा काय, स्त्री मनाची स्पंदने, मला विसरला, अशा प्रकारच्या कविता संग्रहाला सुद्धा ही मंडळी हजर होती. एका कविता संग्रहाच्या पुस्तकाला उपस्थिती दिल्यानंतर दुसऱ्याही कविता संग्रहाला उपस्थित राहण्याचं वाटतं जे प्राध्यापक इमानदार आहे, ते तर दुसऱ्या पुस्तकाला हजर राहत नाही. एक तर कविता चांगली आणि कवी चांगला म्हणून ते हजर आहेत आणि हे भाग्य कोणा सगळ्यांना मिळत नाही. एक प्राध्यापक एक कवी दुसऱ्या कवीबद्दल चांगला बोलत नाही. हे कवितेचे जाणकार समीक्षक प्राध्यापक आहे. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद वाईचे प्रमुख आमचे इसाळ साहेब, हे खरं म्हणजे जॅकेट घालून आले. कवीमध्ये जॅकेट असतंच आणि साहित्यिक कार्यकर्ता जॅकेटच घालतो, पण जॅकेट घालताना एक अभिमान असतो, एक अहंकाराची झूल पांघरतो की मीच फक्त बरा आहे, बाकी कोणी चांगला नाही. पण या ठिकाणी साहित्य परिषदेचं नेतृत्व करणारे साधारणपणे बहुजन समाजातले पण बुद्धिस्ट आहेत बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुल्यांचा स्वतंत्र सार्वजनिक सत्य धर्म आहे. ते हिंदूही नाही आणि बुद्धिस्टही नाही. महात्मा फुल्यांचा स्वतंत्र सार्वजनिक धर्म आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज हे हिंदू धर्मीय राजे आहेत. त्याचबरोबर जिजामाता आणि दुसरी ते येसुबाई हे हिंदू धर्मीय आहेत. गाडगे महाराजांनी फक्त माणुसकीचा धर्म पाळला. त्यांचा लौकिक अर्थानं धर्म कोणताही असो पण माणुसकीचा धर्म पाळला. त्याचबरोबर माता भीमाई आणि माता रमाईचा धर्म, हिंदूच्या धर्मामध्ये रमाई मेली आणि आपली भीमाई पण वारलेली. ते नंतरच्या संबंध कालखंडामध्ये बुद्ध धर्म स्वीकारला गेला बाबासाहेबांकडून. एक अहिल्याबाई हे चुकून असं आलेलं आहे. खरं म्हणजे याच्यावर कविता पाहिजे होती. अहिल्याबाई एक माताच आहे, ती महामाता आहे.
तिच्यावर कविता लिहिली असती तर फार चांगलं झालं असतं, पण फोटो आला आणि कविता राहिली असा गोळ झाला. परंतु संबंध महापुरुषांच्या त्यांच्या डोक्यामध्ये, कवीच्या डोक्यामध्ये अहिल्याबाई विषयी आस्था आहे, ही महत्वाची बाब आहे आणि म्हणून तो फोटो टाकला गेला. नंतर कविता येत राहील. याचबरोबर आमच्या बिरसा मुंडा पण याच्यात आला. बिरसा मुंडाचं चित्र वर राहिलं आणि कवितामध्ये आलेली आहे. म्हणजे सगळ्या महापुरुषांचं वेगवेगळे, एक महापुरुष पुरत नाही समाजाला. समाजाच्या कल्याणासाठी अनेक महापुरुष लागतात. येशू ख्रिस्त लागतो, मोहम्मद पैगंबर लागतो, बुद्ध लागतो, महावीर जैन लागतो, बसवेश्वराचं योगदान लागतं, मार्टिन लुथर किंगचं योगदान लागतं, नेल्सन मंडेलाचं लागतं, बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत, सगळेच पाहिजेत, गाडगे महाराज पाहिजे, तुकाराम महाराज पाहिजे, ज्ञानेश्वर महाराज पाहिजे. सर्व संत, सर्व महापुरुष, हे सुफी संत असो की तुम्हाला तुमचे मदर तेरेसा असो, हे संत पदाला पोचलेली सर्व माणसं लोक कल्याणकारी आहे. त्यांच्या मार्गानेच आपल्याला गेलं पाहिजे, समाज राहू शकतो. एक महापुरुष पुरत नाही, एक संतही पुरेसा नसतो. आणि सर्व महापुरुषांच्या सर्व संतत्वाची बेरीज त्यांनी या संबंध कविता संग्रहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता इथे गाडगे महाराज हे संत परंपरेचं एक प्रतिनिधी दाखवलाय. महात्मा फुले हे महात्मा बसवेश्वर आणि महात्मा गांधीचे प्रतिनिधी आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुषाचे प्रतिनिधी आहेत. महामातांचे प्रतिनिधी दोन्ही प्रवाह ते सगळे इथे आलेले आहेत. एवढेच महापुरुष आणि एवढ्याच महापात्रा नाही. समाज जगाच्या विश्वाच्या नकाशामध्ये अनेक महापुरुष आहेत आणि अनेक महामाता आहेत. त्या सर्वांचं योगदान सारखंच वंदनीय असल्याचं कवीची भावना आहे आणि ती मला महत्वाची वाटते. मित्रहो, या ठिकाणी ही बाबासाहेबांचा गद्दार, ही अत्यंत क्रांतिकारक आणि अत्यंत वेदनादायी अशा प्रकारची कविता. मी बाबासाहेबांचा गद्दार, स्वतःला त्यांनी गद्दार समजलेला आहे. संबंध कविता संग्रह बाबासाहेब आंबेडकरांच्या केंद्राभोवती फिरतो. आंबेडकरी विचार हा संबंध या कवितेतला मध्यवर्ती विचार आहे. आंबेडकरांना समांतर असणारा महात्मा फुल्यांचा विचार, गाडगे बाबाचा विचार, शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा शाहू महाराजांचा विचार हाही महत्वाचा वाटतो. पण या संबंध कवितेचं केंद्र मात्र आमच्या बाबासाहेबांचं आहे. आमच्या सीमाताईंनी सुरुवातीला गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर, मी म्हणले ही मागासवर्गीय किंवा बाबासाहेबांच्या विचार परंपरेतली ही महिला, ही वकील, इतकी कट्टरता नसून हिंदू धर्मातल्या गुरु परंपरेचा आणि गुरु ब्रह्माचा विचार कसा करते की परंतु हा संवादाचा धागा त्यांच्यामध्ये आहे आणि आमच्या काशीनाथ गायकवाडामध्ये आहे. म्हणून सवर्णाच्या आणि संबंध वेगवेगळ्या प्रवाहातल्या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम, सगळ्यांना समोर घेऊन जाण्याचं काम ते करतायत. मी त्यांनाच विसरत चाललोय ज्यांनी केला माझ्या पिढीचा उद्धार. मीच होतो बाबासाहेबांचा गद्दार. आरपीआयच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जे महापुरुषाची दुकानदारी करतायत, सौदेबाजी करतायत, अशा आपल्या समाजातील गद्दाराबद्दल, बेईमानाबद्दल इतक्या परखडपणे काशीनाथरावांना लिहिलं की अशी कविता मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कवितेमध्ये पाहिलेली नाही. आत्मपरिचयात्मक कविता आहे, पण मी स्वतःला गद्दार, दुसऱ्याला कोणाला गद्दार म्हणते, स्वतःवर घेत आहेत, स्वतःवर घेत आहेत. ही बेईमानी परवडणारी नाही. समतेशी बेईमानी, मानवतेशी बेईमानी म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाची बेईमानी आहे. आणि म्हणून ते म्हणतायत, तू आदर्श घे शिवाजी महाराजांचा, तू आदर्श घे संभाजी महाराजांचा, तू आदर्श घे संत गाडगे बाबांचा, तू आदर्श घे महात्मा फुल्यांचा, तू आदर्श घे शाहू महाराजांचा आणि तू आदर्श घे तुकोबाचा. तुकोबा, ज्ञानेश्वर हे सगळे हे सर्वजण अद्वैतवादी आहेत, अद्वैत वेदांतवादी आहेत. गीतेवरची टीका ज्ञानेश्वरीमध्ये आणि ज्ञानेश्वरीचा विचार ज्ञानेश्वरामध्ये आणि तुकारामामध्ये चोखा मेळामध्ये सुद्धा येतो. संत परंपरा, अद्वैती परंपरा, वेदांताची परंपरा, त्या परंपरेचा प्रतिनिधी तुकाराम आणि संबंध बौद्धिक बुद्ध परंपरेचा प्रतिनिधी बाबासाहेब आंबेडकर, सार्वजनिक सत्य धर्माचा प्रतिनिधी महात्मा फुले आणि शिवाजी महाराज हिंदुत्वाचा प्रतिनिधी, अशा सर्व धर्माचं संचित, सर्व धर्माचं चांगून पण कविता पचवते आहे. ही कविता एकांगी नाहीये, ही कविता एकपत्री नाहीये.
आंबेडकरी कवितेला वेगळं परिमाण देण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये मला दिसतो आणि म्हणून ही कविता पाहिजे. कविता मला महत्वाची वाटते कारण एकाच विचार प्रवाह कट्टरतेमध्ये, कट्टर हिंदुत्व हा धर्म नव्हे, कट्टर बुद्धिस्ट हा बुद्धिस्ट नव्हे, खरा बुद्ध नव्हे. बुद्धाचा मार्ग दोन टोकाला नाही, मध्यम मार्ग आहे, अष्टांगिक मार्ग आहे. तो पंचशिलाचा आणि अहिंसेचा धर्म आहे. तुमच्या बुद्ध वंदनेमध्ये मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी चोरी करणार नाही, अशा प्रकारच्या त्या गीता सांगितलेल्या आहेत. सगळ्या परिमितांच्या संदर्भातला बुद्ध धर्म अत्यंत अहिंसावादी आहे, तो मानवतावादी धर्म आहे, तो समतावादी धर्म आहे आणि म्हणून दोन टोकाला जात नाही. सगळ्याच प्रवाहामध्ये काही ना काही मानव कल्याणकारी सामर्थ्य आहे आणि त्याची बेरीज करणारी एकही मराठी कविता नाही आहे. मला या कवितेचं महत्व याच्यासाठी जाणवलं की भारत हा सगळ्यांचा मिळून देश आहे, संविधान सर्वांचं आहे, जैनांचं आहे, शिखांचं आहे, तुमच्या बंजाऱ्यांचं, धनगरांचं, कोळ्यांचं, मराठ्यांचं, ब्राह्मणांचं, मारवाड्यांचं, सगळ्या लोकांचं संविधान आहे. सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं बाबासाहेबांनी. हे संविधानात्मक सामर्थ्य हे सगळे एकत्र करताना ही संविधानाला सुसंगत कविता आहे. संविधान सुसंगत कविता मराठीत कोणतीच नाही, पण ही कविता मला सुसंगत वाटते कारण हे प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला समानतेला ती मानते आणि म्हणून ती महत्वाची वाटते. आणखी एक कविता आहे, बामन कसा बाटला. धार या कवितेच्या संबंध विद्रोही कविता आहे. खाली खोबरं, गहू, तांदूळ, सुका शिदा घेऊन गेला, दलितांच्या घरात शिजलेल्या अन्नानं सवर्ण कसा बाटला. कवितेचं नाव बामन आहे, बामन कसा बाटला आणि खाली आहे अन्नानं सवर्ण कसा बाटला. हे सगळं चालतं, गहू चालतो, गुळ चालतो, साखर चालते दलिताच्या घरातली आणि मग तो जेवण का चालत नाही, तो का वाटतो, हा बेसिक बुद्धिवादी प्रश्न कवी काशीनाथ गायकवाड विचारतात आणि अशा कवितेला प्रस्तावना मी देतोय, वामनच. या कविता संग्रहाची प्रेरणा तुमच्या सतीश कुलकर्णींनी सुचवलेली आहे, तो वामनच. पण असे काही चांगले वामन असू शकतात माणुसकीला प्राधान्य देणारे. असा नेता मला पाहिजे म्हणणाऱ्या, सर्व धर्माला स्वातंत्र्य बहाल करून सर्व धर्माची एक मूठ बांधून बलाढ्य समाज निर्माण करणारा भीमरावासारखा नेता मला पाहिजे. सर्व धर्माची मूठ एकत्र बांधणारा, सर्व धर्माची मूठ एकत्र बांधून एक धर्माची, बुद्ध धर्माची केवळ नव्हे, सर्व धर्मामध्ये चांगुलपण आहे, सर्व माणसामध्ये चांगुलपण आहे, या सगळ्यांची एकत्र बेरीज करणारा नेता पाहिजे असं बाबासाहेब सुद्धा म्हणाले. सिद्धार्थावरी सुंदर कविता आहे, त्या यमक अनुप्रासाचं मला या भयंकर चांगलं वाटलं. ज्ञानासाठी बोधी वृक्षाखाली मुक्काम त्यानं हा ठोकला, घोटला घोटला अंधश्रद्धेचा गळा घोटला. घोटला शब्दाची पुनरावृत्ती, ठोकला ठोकला असून राहुल राजपुत्र, अशा प्रकारची शब्दांची पुनरावृत्ती. त्यामध्ये कवितेला नाद प्राप्त होतो, कवितेची लय चांगली होते. दिवा तुझा तुझ्या सम ना कोणी समतेचा पाईक आहे, ना कोणी जनकल्याणाचा उद्घोषाचा माईक आहे. जनकल्याणाचा उद्धार करणारा भीमासारखा दुसरा माणूसच नाही. शेवट अनेक महापुरुष झालेले, पण शेवटच्या माणसाचा आवाज कोण बुलंद केला, आत्मविश्वास कोण निर्माण केला. बीसीच्या बाहेरचे संबंध जगणारी, 12 महिने जगणारी आणि अत्यंत हाल अपेक्षेमध्ये जगणारी ही संबंध जाती जमातीला न्याय कोणी मिळवून दिला, त्याला माणसात कोणी आणलं. जनावरांच्या दुःखातून मुक्त करून त्याला माणूस बनवण्याचं सामर्थ्य या देशातल्या कुठल्याही महापुरुषाने केलं, ते बाबासाहेबांनीच केलं. आणि म्हणून हा भाव हा व्यक्तिवादी नाही, ही भक्ती व्यक्तिवादी मला वाटत नाही, हा वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा भाव आहे. आणि म्हणून पितूर काही झाले तर बांधव आपलेच पितूर, आरक्षणाचा घेऊन डोस मंदिरात घुसतात बिनदिकत रोज राजरोष. काशीनाथ गायकवाडांचा धर्म बुद्धिस्ट आहे. बुद्ध ईश्वर मानत नाही, ईश्वर मानणाऱ्या माणसाचा द्वेष करत नाही, पण ईश्वर हा शब्द उच्चारत नाही. बुद्धिझम मध्ये कुठेही ईश्वराचा उल्लेख नाही, ईश्वराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. कारण मूर्खपणा आहे उत्तर देणं, चर्चा करणं, नसलेल्या गोष्टीबद्दल चर्चा कशाला करायची. आणि म्हणून बुद्ध कुठेही ईश्वराबद्दल बोलत नाही. आणि म्हणून त्यांची प्रामाणिक भूमिका आहे. कवीला धर्म असतो, कवीला विचारसरणी असते आणि ती या ठिकाणी व्यक्त झाली आहे.
काही आपलेच बांधव फितूर झाले, आरक्षणाचा फायदा घेऊन जे मोठ्या हुद्द्यावरती गेले ते मंदिरात पुन्हा शिरतायत, देवदेव करतायत. जो देव अस्तित्वात नाही. 33 कोटी देव हिंदूमध्ये सांगितले जातात. 33 कोटी देवातला एक देव दलितांच्या डोळ्यातलं पाणी पुसायला आला नाही. देशी बाहेरच्या महादानावरती जी माणसं कडकडत होती, अंगात कपडा मिळत नव्हता, अन्न मिळत नव्हतं, ज्ञान मिळत नव्हतं, माणूस म्हणून जगता येत नव्हतं, या माणसाच्या डोळ्यातला अश्रू पुसायला एकही देव आला नाही. 33 कोटी देवाचा उपयोग काय? आणि म्हणून 33 कोटी देव बाबासाहेबांनी मोडीत काढले, बुद्धांनी मोडीत काढले. अगदी बरोबर आहे, त्यांच्या बुद्धीला ते पटत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका पुन्हा मंदिरात जर गेलं तर मग बौद्ध धर्माच्या समाजाला एक वेगळं वळण, चुकीचं वळण दिलं जाईल. पुन्हा देव धर्मामध्ये अडकेला समाज, अशी चिंता या काशीनाथ गायकवाडांच्या कवी मनाला लागलेली आहे. आणि म्हणून आपल्या बापाचा करतात दुस्वास, शकुनी मामाची धरतात कास. अनेक शकुनी मामा समाजात आहेत, हिंदूमध्ये आहेत, मुसलमानामध्ये आहेत, बुद्धामध्ये आहेत, जैनामध्ये आहेत. शकुनी मामा ही प्रवृत्ती आहे. आणि म्हणून बापाचा करतात दुस्वास, बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, या बापाचा दुस्वास करतात. ज्यानं दिलाय बोलण्याचा अधिकार, दाबतात त्याचाच दोष, त्याचा श्वास दाबतात. ही उपराठी अवस्था, अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था काशीनाथ गायकवाडांच्या अंतःचक्षुला दिसलेली आहे, अनुभवाला आलेली आहे. आणि म्हणून ते सगळं दलित समाजाच्या अवहेलनेचं महत्व ते म्हणतायत. नोकरी बढती मिळाली बाबासाहेबांच्या कृपेनं, लहानपणापासून अख्खं जीवन बदललं बाबासाहेबांच्या क्रांतीनं. ही बाबासाहेबांची समर्थ दलितांवरती झालेले उपकार त्यांनी मांडलेले आहेत. आंबेडकरांचा फोटो बंगल्यातून बाहेर काढलास, देवदेवतांना घरात घुसलास. घरामध्ये लावलेला भिंतीवरचा बाबासाहेबांचा फोटो काढून ज्या दलितांनी बेईमानी केली आणि देवधर्माचे फोटो लावले, ही संबंध बेईमानी आहे, गद्दारी आहे. या अर्थानं अत्यंत दाहक अशा प्रकारची कविता हे लिहू पाहत आहे. आणि म्हणून ही एका अर्थाने विद्रोही पण कविता आहे. दुसरी गोष्ट, मध्ये राणी येसुबाईच्या मनाची अत्यंत वेदना व्यक्त करताना मी संदर्भ दिला होता. जेव्हा खबर मिळाली असेल महाराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, तप्त सळीने चटके दिले, तेव्हा त्याचे डोळे अंधारले नसतील. त्याचे डोळे अंधारले नसतील का? तप्त सळीने चटके त्याच्या हृदयावर केवढे घाव करून गेले असतील. वेदना, पुरुष असून स्त्रीची वेदना जाणून घेणारा हा कवी आहे. येसुबाईची वेदना जाणून घेणारा आहे. तिथे मात्र संभाजी महाराजांच्या संदर्भात एक चूक झालेली आहे. तो सहज ओघामध्ये चूक झाली आहे. क्रूर कर्मा संभाजीना नाना प्रकारे छळत होता. क्रूर कर्मा संभाजीला शब्द लागलाय, विशेषण लागलंय. संभाजी क्रूर कर्मा कवीचा हेतू नाही, पण ते फ्लो मध्ये आलेलं आहे. अशा चुका जर टाळता आल्या कविता संग्रह प्रकाशित करण्यापूर्वी तर घोटाळे होणार नाही आणि टीका होणार नाही. मित्र हो, विधवेची कविता मला फार महत्वाची वाटते. त्याचबरोबर आता हे महापुरुष तर मला फार बेरीज मला आवडली. मी सगळ्या महापुरुष, आता अभिजन वर्गाचे सावरकरांना महापुरुष मानायचे नाही, स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांना महापुरुष मानायचे नाही, स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तुमच्या आगरकरांना महापुरुष, तो तर जाती व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतो आहे, समतेचा विचार मांडतो आहे, स्त्री उद्धाराचा प्रयत्न करतो आहे. आणि लोक देशमुख, गोपाळ हरी देशमुख हा ब्राह्मण माणूस आहे. या माणसाचा बाबासाहेबांनी गौरव केला, त्याला महापुरुष मानायचे नाही ठरवा, तो प्रश्न त्याच्यातच आहे. पण अभिजन आणि बहुजन असं महापुरुषात काही नसतं. ते लोककल्याणाचा विचार करतात, कृती करतात, ते सर्व महापुरुष. आणि म्हणून महापुरुषाच्या वंदनामध्ये अनेक लोकांनी सांगितलं, वक्त्यांनी सांगितलं, मी त्यांचा फार आदरपूर्वक उल्लेख करतो सर्व वक्त्यांचा, की ज्यांनी महापुरुषांच्या संचिताच्या बेरजेला ही कविता अर्पण केलेली आहे, त्याला अभिवादन केलेलं आहे. आणि आताचे एकही महापुरुष आता देशात नाही, पुतीन नाही, तुमचा तो जिनपिंग नाही, किंवा तुमचा उत्तर कोरियाचा जिम किंग नाही, आणि ट्रम्प तात्या तर महापुरुष मुळीच नाही. त्यांना नोबेल पारितोषिक डोळे लागलेले आहेत. पुतीनला शांततेचा पुरस्कार पाहिजे अशा, आणि मोदीला सुद्धा आता आपल्या डोळे लागले, नोबेल पारितोषिक मिळावं शांततेसाठी म्हणून. कसं मिळेल? हे महापुरुष असू शकत नाही. एकांगी भूमिका, एकांगी विचार, कर्मठ विचार, संकुचित विचार, यातून महापुरुष जन्माला येत नसतो. महापुरुषाचं मन मोठं पाहिजे, बुद्धी मोठी पाहिजे. आणि म्हणून सर्व जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वराचं गुणगान आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लिहिलं.
ज्ञानेश्वराच्या ओव्या बाबासाहेबांनी त्यांच्या बहिष्कृत भारतात छापल्या, तुकारामाचे अभंग छापले आणि म्हणून ज्ञानेश्वराला जात धर्मामध्ये बघता येत नाही, तुकारामाला जात धर्म बघता येत नाही. कुठल्याही महापुरुषाला बिरसा मुंडा असो, तुमचा गोपाळ बाबा, तुमचा कोणता असो, धनगराचा कोणता मामा, बाळू मामा, तुमचा सेवालाल महाराज वंजारी समाजाचा असो किंवा आपले कोणतेही सगळे महापुरुष, सगळे वेगवेगळ्या धर्मातले, हे सगळ्या महापुरुषांचं चांगूलपणे एकत्र करण्याची भूमिका ही काशीनाथराव गायकवाडांची आहे आणि म्हणून मला कविता भयंकर भावते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी दुसरा भाग केला. या महापुरुषांच्या योगदानामध्ये त्यांनी कविता लिहिली चालू, पण नंतर सुंदर कविता त्यांच्या आईबद्दल लिहिलेली आहे, पत्नीबद्दल लिहिलेलं आहे. आई सारखं दैवत जगात दुसरं कुठलं नाही, ज्याला आई नाही त्याच्यासारखं भिकारी जगात कोणीच नाही. मी माधव झुलेलांची कविता, आईची कविता ऐकलेली आहे. मी तुमच्या यशवंतांची कविता मला तोंडपाठ आहे, पण वामन निंबाळकरांची कविता मला आई माहीत आहे. अशोक नीलकंठ सोलोण्यांची कविता माहीत आहे मला, परंतु ही कविता एका शेवटच्या वाक्याने मला काळजामध्ये गोष्टी गेली. आमच्या कोणीतरी वक्त्यापैकी म्हणलं तर काळजाला भेटणारी कविता आहे, ते या ठिकाणी जाणवतो. आई सारखं दैवत जगात दुसरं कुठलंच नाही, ज्याला आई नाही त्याच्यासारखं भिकारी जगात कोणीच नाही. आई असेल तरच श्रीमंत माणूस, सगळेच आई नसलेली भिकारीच आहे. अशा प्रकारची इतकी सुंदर उत्कट अशा प्रकारची भावना विलास आणि कल्पना विलासाची सुंदर मांडणी केली. अख्ख्या सगळ्या आता जवळजवळ किती वर्ष झाले, 29 वर्षाचा संसार केलाय. ताईंनी सगळं प्रचंड योगदान दिले. या ताईच्या कर्तृत्वावरती एक कविता म्हणाली. भाषणामध्ये उल्लेख मित्रांचा उल्लेख केला, गुरुचा उल्लेख केला, किसनवीर महाविद्यालयाचा उल्लेख केला, सगळ्यांचा केला. आता मी पाहत होतो आता कुठं नाव घेतात ते अर्चना ताईचं नाव घेतलं आणि माणूस इमानदार आहे मला जाण होत. पण कविता वाचल्यानंतर कोणा वेगळं चित्र दिसतं. पण हे कविता बघा, तू आहेस म्हणून त्यांच्या पत्नीला उद्देशून त्यांनी कविता केली. तू आहेस म्हणून संसाराला रंगत आहे, तू आहेस म्हणून जगण्यामध्ये गंमत आहे, तू आहेस म्हणून आयुष्यामध्ये यशाची पंगत आहे, तू आहेस म्हणून सुखाची संगत आहे. संगत, पंगत, रंगत किती सुंदर कविता आहे, किती अनुप्रास आहे. आणि भावनेचा संबंध असा तो हळूहळू उलगडत चाललेला आहे. तू काय, तू आहेस म्हणून जीवनाला अर्थ आहे, तू नसशील तर सारं जीवन व्यर्थ आहे. हे सगळ्या जीवनाचा सारांश म्हणजे आमच्या वहिनी साहेब आहेत, यामध्ये त्यांचा सन्मान घडलेला आहे. त्यांच्याबद्दल मी आदर व्यक्त करतो, त्यांना वंदन करतो आणि त्यांच्या संसारी जीवनाला मी शुभेच्छा देतो. पुरुष नावाच्या कवितेमध्ये कधी तो बालक असतो, कधी तो पालक असतो पुरुषाच्या भूमिकेबद्दल, कधी चालक असतो तर कधी याचक असतो. हे सगळं बरोबर आहे, परंतु काही कविता जरा वेगळ्या वाटतात मला. प्रेम कविता ऐकणी शोधत होतो मी, ही योगिता कोण आहे नेमकी मला कळाली नाही. चक्क नाव दिले कवितेचं, सहज दिसली येता जाता नाव तिचं योगिता. सहज दिसली येता जाता नाव तिचं योगिता, आलं मनात करावी का तिच्यावर एखादी कविता. सुचले शब्द पाहता पाहता तयार झाली कविता. योगितावरची कविता. पाणीदार डोळ्यात आत्मविश्वासाच्या करारी लाटा. काय वर्णन केलंय कवी महादेवाने. पाणीदार डोळे शोधूनही दिसत नव्हत्या मुख कमलांच्या निराशेच्या वाटा. कपाळावर झुलतात मुलायम रेशमी नाजूक बटा. पौर्णिमेच्या चंद्रासारखा लखलखणारा विलोभनीय चेहरा. लखलखणारा विलोभनीय चेहरा ही कल्पनेतली प्रेयसी नसेल असे माझी खात्री आहे. एवढं सुंदर वर्णन कसं काय कल्पनेतल्या प्रेयसीवर. पण ही एक कविता म्हणाल स्वप्न सुंदरी गझल फॉर्म मध्ये लिहिलेली आहे. सृष्टी सारी रुपेरी अपार सौंदर्याने तुझ्या नाहून निघाली. तिचं सौंदर्य, प्रेयसीचं सौंदर्य आजच्या सृष्टीवर सगळं नाहून निघाले. सृष्टी तिच्यात नाहून निघाली. पृथ्वी, सगळे देश, सगळे समाज सगळं नाहून निघाले असं म्हणता येते. काय सुंदर येते. पाहण्या लावण्य तुझे परी ही स्वतःच हरवून गेली. स्वतःच हरवून गेली. ही स्वप्न सुंदरी सुद्धा स्वप्नातली नाही, प्रत्यक्षात असलीच पाहिजे. त्याचा पुरावा पुढे येतोय. किसनवीर महाविद्यालयाचे 2 प्राचार्य आहेत,
त्यांच्या कॉलेज जीवनातली एक कविता इथे आहे. माझं प्रेम मूक होतं, ही बघा ही कबुली. माझं प्रेम मूक होतं, माझ्या बोलण्याचं धाडस नव्हतं. ते केव्हाची तरुण वयातली असेल, मुक्त वयातली असेल. तिचं प्रेम आंधळ होतं, तिच्या नजरेत माझ्याकडे बघण्याचं धाडस नव्हतं. ती आता हे अनुभूतीचा भाग आहे. वहिनी साहेब मला माफ करते, घरी जाऊन भांडण करू नका तुम्ही. पण कधी काळच्या या तारुण्यातल्या संबंध कविता या सगळ्या मांडल्या आणि सुरुवातीला तुम्हाला तुमच्यावर एक कविता केली आणि मग भागलं म्हटलं आता नंतर मग पुढे म्हणून या कविता सगळ्या मांडल्या. पण या सगळ्या कवितांमध्ये अस्सल प्रेम आहे पत्नीवरचं. त्यांचे प्रेयसीवरचं प्रेम हे काल्पनिकच असलं पाहिजे किंवा तिला वाटल्यानंतर तिला भेटल्यानंतर तिला तिच्या पद्धतीच्या कल्पना आहेत, मनोमनच्या कल्पना आहेत. पण सगळ्यात चांगली कविता विधवेची कविता. खरं म्हणजे संसारी माणसाला विधवेचं दुःख का जाणवावं, विधवेचं दुःख महात्मा फुल्याला जाणवलं, विधवेचं दुःख सावित्रीबाईला जाणवलं. आणि त्यांनी विधव्या ब्राह्मण विधवेचं बाळणपण आपल्या घरी केलेलं आहे. मंगलमय कुठलंही मातृत्व मंगलमयच असतं. ते विधवेचं असो, ते विवाहितेचं असो किंवा ते कुमारिकेचं असो. हा विचार जगात कुणी आज मान्य करत नाही, पण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं. विधवा स्त्री सुद्धा स्त्रीत्व आहे, तिला मातृत्वाची आस आहे, निसर्ग आहे तिच्याकडे. आणि म्हणून तिनं अंधारात कवणार, लोकांना लपून छपून कवणार. तिचा दिवस तिला गेले. आता तिला आत्महत्या करण्यापलीकडे जीवन जगावं. तिच्या पोटातल्या मुलाचा दोष नाही, त्या निरापराध मुलाला न्याय मिळावा या भूमिकेतून महात्मा असणाऱ्या ज्योतिबानी तो विचार मांडला आणि सावित्रीबाईने तिचं बाळणपण केलंय, विधवेचं बाळणपण केलंय. हीच नातं मला कुठेतरी सावित्रीबाई आणि तुमच्या महात्मा फुलेंच्या निमित्तानं आमच्या काशीनाथरावामध्ये हे आलेलं आहे. आणि विधवेचा संबंध ती विधवा हे सुंदर अशा प्रकारच्या तिथं काही मांडणी केल्या कवितेमध्ये. कविता आयुष्यभर नशिबाला दिलेली जन्मठेपेची शिक्षा ती भोगत आहे. विधवेला जन्मठेपेची शिक्षा देतं नशिबानं. आणि मुख्यतः ते म्हणतात ते आठवणी मधुचंद्राची ती रात्र, अंग अंग तिचे मोहरले. तिला ही भावना आहे, तिला ही शरीर वासना आहे, तिचा तो हक्क आहे. पुरुष सती जातो का नाही जात, पुरुष विधवा होतो का नाही होत, स्त्रीच का विधवा व्हावी आणि विधवा झाली तर तिला पुनर्विवाहाचा अधिकार का नको, हे प्रश्न सगळे त्याच्यातून निघतात. आणि म्हणून मधुचंद्राची रात्र तिला ही आठवणारी, तिच्या भावना व्यक्त करणारी, जगणे कसले तिचे रोज वर्ते आहे. अशा प्रकारची दुःख वेदना काशीनाथराव गायकवाडांच्या संवेदनशील मनाची ही पावती आहे. ही व्यापक अशा प्रकारची पावती, ही व्यापक अशा प्रकारचा व्यामिश्र अशा प्रकारचा गुंता, वेदनेचा गुंता, दुःखाचा गुंता, समाजातल्या समस्यांचा गुंता कवीला जर कळला नाही तर तो कवीच नाही. प्रेमाच्या कविता अनेक जण लिहितात, उपडसुंब कवी भयंकर लिहितात. तू असेल तू तशी, काय ते तू हसल्यानंतर दूध पावडर सांडल्यासारखं वाटतं, अशा अनेक कविता येत आहेत. पण विधवेच्या दुःखावरची कविता, येसुबाईच्या दुःखाची कविता, धर्माच्या जातीच्या भिंती ओलांडून संबंध, तिचं माणूस पण जाणण्याची कविता, ही फक्त काशीनाथराव गायकवाडांच्या संबंध काव्य विश्वात मला आवडते. आणि अशा या कवीच्या आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला तो एक नियतीचा प्रकार होता. त्यांचा मुलगा वारला, त्या संबंध आमच्या अर्चनाताई ब्युटी पार्लर चालवायच्या. सौंदर्याचं निदान ते संबंध सगळ्या आलेल्या गिरायकांना त्या रंगरंगोटी लावून त्या सजवत असं स्त्रियांना, तरीही त्यानं प्रेयसीची त्यांची आठवण आलीच. अशा प्रकारच्या या अर्चनाताईने संसार सांभाळताना जे दुःख भोगायला मिळालं, मुलाच्या दुःखामध्ये त्यांनी ब्युटी पार्लर बंद केलं. कारण विषण्य अवस्थेमध्ये ही दुःखाची कल्पना आपण करू शकत नाही. ज्यांनी भोगलं त्यालाच ते कळतं. ज्यांच्यावर पाळी आली नाही त्यांना ते दुःख येऊ नये अशी मी प्रार्थना करतो. पण हे दुःख ज्यांच्या वाट्याला आलेलं आहे, असा हा दुःखी माणूस त्याच्यातून सावरतो, आपल्या पत्नीला सावरतो, मुलाला सावरतो, मुलावरती लक्ष केंद्रित करतो आणि सुंदर अशा प्रकारचं जग निर्माण करतो. स्वतःचं आयुष्य उभं करतो, स्वतःचा संसार उभा करतो, आपल्या मित्रांचा नातेवाईकांचा आनंद निर्माण करतो. कुठेही कलंक लागू देत नाही.
अशा प्रकारची भूमिका. समृद्ध जीवन, श्रीमंत जीवन कशाला म्हणायचं, अर्थपूर्ण जीवन कशाला म्हणायचं, हे यालाच म्हणायचं. आणि म्हणून अशा प्रकारचा सर्व विश्वाच्या कल्याणासाठी झटणारा, सर्व विश्वात्मक शांतता निर्माण करणाऱ्या, सर्व महापुरुषाची बेरीज करू शकणाऱ्या अशा प्रकारच्या या कवी प्रतिभेला ही संबंध प्रसरणीचा सुगंध, वाईचा सुगंध महाराष्ट्रात पोहोचतो. आता शाहीर साबळेंची शायरी आणि आमच्या काशीनाथरावाची कविता या हातात हात घालून महाराष्ट्रात पोहोचली जाईल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आता वाईचं परिक्षेत्र लक्ष्मण शास्त्री जोशींच्या प्रतिभेनं आणि बुद्धिवादानं ओळखलं जायचं. शाहीर साबळेंच्या आणि तुमच्या कुठल्या शिर्केंच्या कर्तृत्वानं ओळखलं जायचं. आताच वाई आणि वाताची पसरणी ही संबंध पसरत महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आणि हा सुगंध महाराष्ट्राच्या प्रत्येक कवीला, प्रत्येक वाचकाला मिळणार आहे याची मला खात्री वाटते. पुढील आयुष्यासाठी, संसारासाठी, समाज जीवनासाठी, सामाजिक कार्यासाठी, कवितेसाठी आता कथेचं पुस्तक येणार आहे. ते कथेचं पुस्तक निश्चित चांगलं, माझीच प्रत्येक बहुतेक प्रस्तावना असेल आणि माझ्याच हस्ते प्रकाशन होईल असं मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. अर्चना बहिणीला खूप भोगलं, खूप सोसलं, पण तिने हा संसार उभा केला. या कवीला कोणीतरी म्हणले, आमचे विसाळ साहेब म्हणले, बायको म्हणते मी तक्रार करते, पोट भरतं का कवितेनं. त्यांची बायको असं म्हणत असेल, पण आमच्या काशीनाथरावाची बायको मात्र असं कुणीच म्हणत नाही. पोट भरतं का असं म्हणत नाही. हा समंजसपणा, हा सुशिक्षितपणा, हा संस्कारीपणा त्यांच्या संबंध व्यक्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्यांच्या मुलगाला सुद्धा, त्यांच्या संबंध मित्रांना मी शुभेच्छा देतो. फसवेकरांचं आणि वाईकरांचं हे अत्यंत मोठं भाग्य आहे की तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या मातीमध्ये हा हिरा उगवलेला आहे. हा हिरा आहे, त्याला जपा, याचा सन्मान करा. आणि आपण सर्वजण या ठिकाणी फार दुरून आलात. खरं म्हणजे इतक्या लांब काळ निसर्गाच्या सानिध्यामध्ये, वृक्षविहींच्या संबंध सावलीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. सुंदर लाइटिंग, सुंदर निसर्ग आहे आणि पाहुणे पण सुंदर जॅकेट घातलेले वगैरे, स्वेटर घातलेले असे आहेत. अशा प्रकारच्या सर्व आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सामील झालात. मी काशीनाथरावांच्या वतीने तुम्हा सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज. शब्द शब्द जपून ठेव बकुळेच्या फुलापण. खरोखरच ज्यांच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वती वास करते आणि त्याच सरस्वतीची वीणा ज्यांच्या हातामध्ये लेखणी म्हणून कार्य करते, असे आदरणीय डॉक्टर श्रीपाद सबनीस सर आज या ठिकाणी आपण त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. आणि मला वाटतंय महापुरुषांच्या वलयात ते आपल्याला घेऊन गेलेले आहेत. अतिशय स्पष्टपणे, मार्मिकपणे त्यांनी या कविता संग्रहाचं समीक्षण आपल्यापुढे मांडलेलं आहे त्यांच्या ओघवते आणि मिश्किल शैलीमध्ये. आणि ते खरोखरच हृदयापर्यंत प्रत्येकाच्या भिडलेलं आहे. असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर. आणि या ठिकाणी सरांची जी ही उंची आहे ती उंची आपण कधीच गाठू शकत नाही. परंतु आहे मी बनून मागे तुमच्या बनून सावली असं म्हणत त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणारे सबनीस मॅडम इथे आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. क्रांती राणे पाटीलबाईंना मी विनंती करते की आपण सबनीस मॅडमचा या ठिकाणी सत्कार करावा. या मॅडम. खरोखरच सबनीस मॅडमचं या ठिकाणी आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आज सबनीस सरांच्या हस्ते या काव्य संग्रहाचं सुंदर असं प्रकाशन आणि समीक्षणही झालेलं आहे. आणि आता आपण सर्वजण हा काव्यसंग्रह वाचण्यासाठी आता मुक्त झालेलो आहोत. आपण आता घेऊन हा वाचू शकता. या ठिकाणी उपलब्ध आहेत पुस्तकाच्या प्रती. यानंतर या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करणार आहोत. मी विश्वास गायकवाड यांना विनंती करते की आपण यांना श्रीफळ आणि सर्वप्रथम आपण स्वप्नील गायकवाड यांचं स्वागत करूया. विश्वास गायकवाड यांना विनंती करते की आपण यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सुप्रसिद्ध व्यापारी विश्वास गायकवाड. स्वप्नील गायकवाड निमंत्रित सदस्य विद्युत वितरण नियंत्रण समिती सातारा महाराष्ट्र शासन. त्याचप्रमाणे RTI आठवले गट
युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष आहेत. खूप खूप धन्यवाद. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आणि सेवापूर्ती सोहळ्याला आपली उपस्थिती लाभलेली आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे संजय मोरे सातारा, संतोष गेडाम वाई, श्री प्रदीप पवार कोल्हापूर, श्री मेघराज जगताप कोल्हापूर आणि आकाश चव्हाण कोल्हापूर यांना देखील आम्ही गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. संजय मोरे, स्वप्नील गायकवाड यांच्या हस्ते आपण संजय मोरे साताऱ्याहून आलेले आहेत आज या सोहळ्यासाठी. श्री संतोष गेडाम वाईहून आलेले आहेत. श्री प्रदीप पवार कोल्हापूर, प्रवीण पवार कोल्हापूर, सुशांत गायकवाड यांच्या हस्ते आपण पुढील स्वागत करणार आहोत. मेघराज जगताप कोल्हापूरून आलेले आहेत. सुशांत गायकवाड यांच्या हस्ते त्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. त्याचप्रमाणे आकाश चव्हाण कोल्हापूर, आलेले सर्वच आप्तेष्ट परिवार, मित्रमंडळी, स्नेहीजन आणि सर्वच शुभेच्छा देण्यासाठी आलेले उपस्थित या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करते. त्यांचे आभार मानते. परंतु याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा, हे एक औपचारिक आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या पुढे येत आहेत स्वप्नील गायकवाड. या ठिकाणी आणखीन एक आपण स्वागत करणार आहोत. संजय परळकर यांना मी समोर येण्याची विनंती करते आणि सुशांत गायकवाड यांनी त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. निवृत्त पोलीस निरीक्षक सातारा, सदरक्षणाय खलनिग्रहाणय म्हणत खरोखर आपण सर्वांना संरक्षण देणारे असे निवृत्त पोलीस निरीक्षक, खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हा शेवटचा क्षण आभार प्रदर्शन. खरं तर आजचा हा जो सोहळा आहे तो सोहळा पाहत असताना या ठिकाणी सर कवी काशीनाथ गायकवाड आणि वहिनी अर्चना गायकवाड यांचा, किंवा आपण आभार प्रदर्शन नंतर करू शकतो. ठीक आहे, एक औपचारिक आपण आभार प्रदर्शन करून घेऊया, पण बरेच जणांना द्यायचं आहे त्यांना. खरं तर आजचा हा सोहळा पाहत असताना मला 2007 साली जो T20चा पहिला विश्वचषक झाला होता आणि त्या विश्वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना आठवला. त्या सामन्यामध्ये युवराज सिंगनी 6 बॉलवर 6 षटकार मारले होते आणि खऱ्या अर्थाने सत्रीस सरांनी आज ते आमच्या या वाईच्या भूमीमध्ये करून दाखवलेलं आहे. त्यांच्यासाठी आमचे चुलते, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय काशीनाथ गायकवाड यांच्या काव्य प्रकाशन सोहळा व सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. काशीनाथ गायकवाडांबद्दल
सर्व मान्यवरांनी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. काशीनाथ गायकवाड यांच्याशी माझा जेवढा जवळीक नाहीये किंवा जेवढा माझा आणि त्यांचा संवाद नाहीये, त्यापेक्षा जास्त माझ्या मंडळींचा. आज खरं तर काही घरात अडचणी असल्यामुळे त्या इथे येऊ शकल्या नाहीत, नाही तर हा आभार माझ्याऐवजी त्यांनी मांडले असते. पण त्यांच्या वतीनं मी त्यांच्या बाबतीत 2 शब्द नक्कीच बोलू इच्छितो. सर, माझ्या मिसेस डॉक्टर आहेत आणि 2 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आईनी मॅप्रो सारख्या एका कंपनीमध्ये चॉकलेट रॅपर करून घर चालवलं. 10 बाय 10च्या खोलीमध्ये त्यांचं विश्व होतं. माझ्या मंडळी 10वीला गेले तेव्हा त्यांचे वडील वारले. 2री पासून ते 10वी पर्यंत जेवढे वर्ष होते त्यामध्ये ते बेडवरच झोपून होते. संपूर्ण जबाबदारी आईवर होती. आणि वडिलांची ती अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी एक स्वप्न बघितलं की मला डॉक्टर व्हायचं. मात्र त्या स्वप्नापर्यंत पोचणं एवढं सोपं नव्हतं. आणि त्या स्वप्नापर्यंत पोचत असतानाचा जो खडतर मार्ग होता, त्या मार्गामध्ये ज्या माणसाने त्यांना सगळ्यात मोठं सहकार्य केलं ते म्हणजे त्या सांगत असतात. या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. आमच्या गायकवाड कुटुंबातले सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विश्वास काका गायकवाड असतील, आमचे किसन बापू असतील, सतीश गायकवाड असतील, या सर्वांनीच त्यांना खूप आवर्जून उल्लेख करायचा असतो. लग्नाची आमचं लग्न ठरलं आणि लग्नाचा बस्ता बांधायचा होता. तो बस्ता बांधत असताना ती लग्नातली साडी मी तुला घेऊन देणार. लक्षात घ्या, खूप मोठं योगदान असतं. त्यानंतर आमचा संपर्क आला. अनेक खडतर प्रवास समोर आले, पण आमच्या पाठीमागे उभे राहिले. आजही आहे. आज खरं तर मला वाटलं नव्हतं डोळ्यातनं पाणी येईल, पण आलं कसं काय आलं मला नाही माहिती. शक्यतो येत नाही. मग पुन्हा आणि सगळ्यांना माहिती आहे, मी काम करत असताना माझी कामाची एक वेगळी पद्धत आहे आणि सगळ्यांना घेऊन काम करत असतो. पण आज आलं ते समोर. पण एक गोष्ट जी आज खऱ्या अर्थाने अनुभवली, त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर भरपूर बोलेल. आपण सर्वच जण त्यांच्याबद्दल बोललेला आहात आणि खरं तर मी सरांबद्दल आवर्जून बोलू इच्छितो की एक गोष्ट जी मी प्रकर्षाने या ठिकाणी अनुभवली, जाणवली जी मला, की आपण भाषण करत असताना अनेक वेळा या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाचा आपण आवर्जून उल्लेख केला. प्रत्येकाने जे मनोगत काशीनाथ गायकवाडांबद्दल, त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल जे मांडलं, त्याबद्दल तुम्ही आवर्जून प्रत्येकाबद्दल काही गोष्टी बोलत होता. आज या व्यासपीठावरती साहित्यिक, कवी यांच्याबरोबर इतर क्षेत्रातले बऱ्यापैकी प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. पण मी आवर्जून या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की हे सगळेच भविष्यात साहित्यिक होणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं योगदान फार मोठं राहणार आहे. कारण आपण काय करताय, आपण साहित्यिकांची एक फॅक्टरी तयार करतात आणि खऱ्या अर्थाने ती फॅक्टरी आजपासून वाईमध्ये तरी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे असं मला तरी नक्की जाणवतंय. कारण यांचाही कधी ना कधीतरी सेवापूर्तीचा सोहळा होणार आहे आणि तो सोहळा काव्यसंग्रह किंवा पुस्तक प्रकाशनाचाच होईल
असं काहीच चित्र या ठिकाणी आपल्यामुळं नक्की निर्माण झालेलं आहे असं मला या ठिकाणी जाणवतंय. खरं तर बोलायला लागलो तर भरपूर बोलू शकतो, मात्र बराच वेळ लोक या ठिकाणी थांबलेले आहेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपण आम्हाला इतकं काय आज देऊन गेलाय. मी खूप बारकाईनं बघत होतो. शक्यतो अशा कार्यक्रमांना लोक रटाळवाना कार्यक्रम, बोरिंग कार्यक्रम असं म्हणून पाहत असतात, पण शेवटी बसलेले ते सुद्धा टाळ्या वाजवत होते. सुरुवातीचा तर विषय सोडून द्या, त्यामुळे सगळे याच्यामध्येच होते. सगळे तुम्ही बोलत होत, आता सर्वजण बोलत होते, हे शांततेत ऐकत होते. त्याच्यामुळे इथून मात्र उठताना आपण दिलेला हा जो काय ज्ञानाचा हा फार मोठा आम्हाला पिटारा दिलेला आहे, त्याच्यातनं भरपूर ज्ञान या इथून पुढे उठताना सगळे घेऊन जातील. आणि मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला की आमच्या वाईला सातत्याने भेट देत जावा. आम्ही छोटे छोटे कार्यक्रम का होईना, मिसळ साहेब चुकत असेल तर मला सांगा, घेत जाऊ. आणि या ठिकाणी सर्वच मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आमच्या गायकवाड परिवारातील सर्व सदस्य आले. काकांच्या बरोबर मागच्या 35 वर्षामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या विभागांमध्ये आणि जिथे जिथे त्यांची बदली झाली त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करणारे सर्व मान्यवर, त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर त्यांच्या शाळेत कॉलेजमध्ये असणारे हे सर्व त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर कुटुंबाबरोबर इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी आपणा सर्वांचं या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या सर्वांना एक बळ दिलं, आमच्या कुटुंबाला बळ दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप धन्यवाद स्वप्नील सर. अतिशय खरंच आहे. अतिशय भाऊक असं हे आभार प्रदर्शन पहिल्यांदा पाहिजे. खूप छान. तुम्ही जे हृदयापासून जे आभार प्रदर्शन केलेलं आहे, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण वेदांत प्रकाशन डोंबिवली यांचे सुद्धा आभार मानूया, ज्यांनी काशीनाथ गायकवाड यांचे हे काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे. त्याचप्रमाणे मिलन ॲग्रोनी हा जो हॉल उपलब्ध करून दिलेला आहे, त्या मिलन ॲग्रोचे संचालक आणि त्यांची पूर्ण जी कार्यकारी टीम आहे, ज्यांनी उत्तम सेवा आपल्याला दिलेली, अगदी पाणी, कोल्ड्रिंक आणि स्नॅक्सची सुद्धा, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि खरोखर आजचा हा कार्यक्रम संपन्न करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि खारीचा वाटा आहे, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी हा आपला औपचारिक कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. यानंतर अनेक सत्कार आणि करायचे आहेत सगळेजण, तर ते सत्काराला आता येऊ इच्छितात. फक्त हा औपचारिक जो कार्यक्रम आहे तो इथे संपलेला आहे असं मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद.